and He's going to give you the Shekinah glory and the light of the Almighty God from heaven. Daddy, we thank you in the name of Jesus. Come on, ज्या भाषेत त्यांनी भाषा बोलायला सुरुवात करा. ज्या शब्दांमध्ये ज्या भाषेमध्ये तुम्ही देवाचे गौरव करू शकता, देवाचे गौरव करायला शिका. ज्यामध्ये देवाच्या ऐकून तुम्ही परमेश्वराला धन्यवाद द्यायला लागता. कारण देवाचं वचन जे त्याच्या सिंहासनाच्या वर ठेवलेलं आहे, ते वचन तुम्ही ऐकायला जाणार आहात. ते वचन जरी तलवार आहे, ते वचन जबरदस्त नांगर आहे, जे डोंगराला खडकाला घेऊन भुगा करणार आहे. प्रत्येक उभं राहिलेलं डोंगर तुमच्यापुढे वितळणार आहे. विश्वास ठेवा, समथिंग गुड इज हॅपनिंग. आय फील द प्रेझेन्स ऑफ द होली स्पिरिट. देवाची महान उपस्थिती इथे आहे. देवाचं महान सामर्थ्य मला स्पर्श करेल. राईट नाव. ओ ग्लोरियस गॉड. कम ऑन, धन्यवाद द्यायला लागा. कारण माझं हृदय परमेश्वराच्या प्रीतीने, त्याच्या शांतीने भरलेलं आहे, त्याच्या गौरवाने भरलेलं आहे, त्याच्या समाधानाने, त्याने देव केलेल्या गौरवाने, त्याने देव केलेल्या अभिषेकाने पुरेपूर भरलेला आहे. आणि पहा, तुमच्या शरीरामधून, तुमच्या हृदयामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. God is so good. He is good in the name of Jesus Christ. Oh Jesus. पिता परमेश्वर, मी तुझ्या प्रियजनासाठी तुझे आभार मानतो. लॉर्डच्या लोकांसाठी तुझे आभार मानतो. शांतीचा जनक तू आहे. सामान्य नाही तर सामान्य परिस्थितीत तू आम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. जे आमच्यासाठी अशक्य आहे, ही प्रत्येक गोष्ट तू शक्य करून दाखवणारा परमेश्वर आहे. तू परमेश्वर प्रत्येक आजार विकार बरा करणारा आहे. तू रोग मुक्त करणारा देव आहे. आम्ही डिक्लेअर करतो येशूच्या नावामध्ये आणि कबूल करतो की देवाचं महान सामर्थ्य या जागेमध्ये आलेलं आहे. या भवनामध्ये देवाच्या आत्म्याची उपस्थिती आहे. या भवनामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. आणि जसं तुम्ही पाहणार, तुम्ही अनुभव घेणार की परमेश्वर किती चांगला आहे. येशूच्या नावामध्ये तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडणार आहे. कारण देवाचं महासामर्थ्यशाली वचन तुम्ही ऐकणार आहात. धन्य आहे ही पिढी जी देवाचं वचन ऐकते, देवाचं वचन वाचते. धन्य आहे ही पिढी आणि त्याच्या संपूर्ण पिढ्या की त्याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य राहणार आहे. ते विश्वासाने म्हणतील, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार आहे. मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार आहे. ज्याच्यामध्ये शक्ती असेल, सामर्थ्य असेल, ते म्हणतील, येस, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करणार आहे. हालेलुया. पिता, मी तुझे आभार मानतो देवा. हम आजाद हो चुके हैं पिता. हम आजाद हो चुके हैं. हम आजाद हो चुके हैं. आइए अपने हाथों को खड़ा करेंगे. लीब्रा सेके तेरे लिखला मामा. परमेश्वर ने हम सबको आजाद किया है. उसके वचनों से आजाद किया है. उसके सामर्थ्य से आजाद किया है. हम आजाद हो चुके हैं. हम आजाद हो चुके हैं. हम आजाद हो चुके हैं. और अपने खुद को बोलो, मैं आजाद हो चुके हैं. मैं आजाद हो चुका हूँ. लीब्रा का सेके तेरे लिखला बाबा. लेबा राबा सेके तेरे लिखले बेबे. लेब्रा सेके तेरे लिखले बेबे. थैंक यू जीसस. मैं आजाद हूँ. मैं आजाद हूँ. मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. हाथों को खड़ा करेंगे. मैं आजाद हूँ. मैं आजाद हूँ. मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ. हम आजाद उसके लहू से हो चुके हैं. अगर आप विश्वास करते हो तो बोलिए, मेरे पीछे भी मैं उसके लहू से आजाद हो चुका हूँ. मैं यीशु के लहू के द्वारा आजाद हो चुका हूँ. मैं पूरी तरीके से आजाद हूँ. मुझे चंगाई प्राप्त हो चुकी है. मेरे पास परमेश्वर की दिया आनंद है, शांति है यीशु के नाम से. और मैं आजाद हूँ, पूरी तरीके से आजाद हूँ. लिब्रा सखांतरा लाफा. वही परमेश्वर है जो मुझको चलाता है. वही परमेश्वर है जो मुझको संभालता है. वही परमेश्वर उसके लहू के द्वारा मुझे चंगाई प्राप्त हो चुकी है, छुटकारा प्राप्त हो चुका है. और मेरा शरीर ही नहीं, मेरी आत्मा ही नहीं, और मेरे प्राण ही नहीं, लेकिन मेरी सत्कर्म बुद्धि भी शुद्ध हो चुकी है. मेरी सोच भी शुद्ध हो चुकी है, पवित्र हो चुकी है. क्यों? क्योंकि यीशु के लहू के द्वारा, यीशु के लहू के द्वारा अपनी सोच को उसने शुद्ध किया है. और इसके लिए मैं आनंद करता हूँ.
या मिळून प्रार्थना करूया. प्रभू येशू, तुझ्या रक्ताद्वारे मी मुक्त झालो आहे, मी आजाद झालो आहे, मी स्वतंत्र झालो आहे. माझा आत्मा, माझा जीव, माझं शरीर, माझी सत्सरिक बुद्धी, माझी बुद्धी, माझे विचार शुद्ध करण्यात आलेले आहे आणि म्हणून मी पवित्र जीवन जगतो. येशूच्या नावामध्ये मी आभार मानतो. स्वर्गीय पिता, ही सुंदर संधी तुम्हाला दिलेली आहे. हे माझं सौभाग्य आहे की आज मी तुझ्या भवनामध्ये आहे. माझ्या हृदयाशी बोल. परम पवित्र अशी ती तुझी वचने आहे, ती माझ्या जीवामध्ये जाऊ दे. त्या कानाने तुझं गौरव ऐकू दे. माझ्या डोळ्याने अद्भुत गोष्टी पाहू दे. तुझं वचन सजीव आहे, सक्रिय आहे, जिवंत आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. माझ्या मनामध्ये जाऊन गुप्त गोष्टीचा भेद समजणार आहे आणि आज नको असणाऱ्या गोष्टी माझ्या जीवातून काढून घेऊन जा. प्रभू येशू, मला तुझी गरज आहे. पवित्र आत्मा, मी तुला आमंत्रित करतो, माझ्या जीवनामध्ये ये आणि मला मार्गदर्शन कर, मला बुद्धी दे, ज्ञान दे. येशूच्या वचनाने आमेन, आमेन. एकदा पहिल्यांदा पवित्र आत्म्याची उपस्थिती झाली. हालेलुया. आज देवाच्या लेकरांना मी सुरुवात करणार आहे अत्यंत उत्तम सुवर्ण नियमाने, जो मत्तय 7 मध्ये दिलेला आहे आणि 12 वर्षांमध्ये आहे, ज्याला आपण अत्यंत बेसिक गोष्टीने पाहणार आहोत आणि अत्यंत बेसिक गोष्टीमध्ये समजून घेणार आहोत की आपल्याला जर या जगामध्ये नेटवर्किंग करायचे असेल, लोकांबरोबर नेटवर्किंग करायचे असेल, मित्रांबरोबर नेटवर्किंग करायचे असेल, नेटवर्क ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्याकडे नेटवर्क असणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांचं नेटवर्क असणं गरजेचं आहे, संतांचं नेटवर्क असणं गरजेचं आहे, आपल्याकडे चांगल्या लोकांचं नेटवर्क असणं गरजेचं आहे, आपल्याकडे देवाच्या लेखन देवाच्या दासांचं नेटवर्क असणं गरजेचं आहे. चांगल्या लोकांची या जगात फार कमी आहे, बरोबर ना? चांगल्या लोकांची काय आहे या जगामध्ये फार कमी आहे. आणि जर तुम्हाला चांगल्या लोकांत जगायचं असेल आणि चांगल्या लोकांवर काम करायचं असेल तर तुम्हाला नेटवर्क असणं गरजेचं असणार आहे. सो आपण प्रथमतः वचन वाचूया आणि काही गोष्टी समजून घेण्याचा या वचनातून आपण पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. सो मत्त याचा 7वा अध्याय आणि 12 वचनामध्ये माझ्या मागे बोला. ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसे तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र आणि संदेष्टी ग्रंथ हेच आहे. परत एकदा रिपीट करूया. याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ असंच शिकवतात, असंच सांगतात. इच्छा खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे की आपल्याला सिक्युअर लाईफ असावं, आपलं जीवन चांगलं असावं, आपण चांगल्या प्रकारे जगावं. इच्छा आहे, प्रत्येकाची इच्छा आहे आणि इच्छा करणं अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण त्या इच्छेमध्ये जेलसी नसावी, त्या इच्छेमध्ये तुटफूट नसावी, त्या इच्छेमध्ये तिरस्कार नसावा, त्या इच्छेमध्ये कुठलाही डाग नसावा. अत्यंत सरळ तुम्हाला जगता येईल, अत्यंत सरळपणे तुम्हाला चालता येईल. प्रत्येक जण इच्छा करतात. इव्हन लहान लेकरं देखील खाण्याची इच्छा करतात, लहान लेकरं खेळण्याची इच्छा करतात, पळण्याची इच्छा करतात, लहान लेकरं खरेदीची इच्छा करतात. इच्छा आपण सगळ्याच लेकरांच्या पूर्ण करत नाही, वेगवेगळ्या इच्छा असतात लेकरांच्या. पण अशा काही इच्छा असतात ज्यांचा जनक परमेश्वर आहे आणि अशा काही इच्छा असतात ज्यांचा जनक तुमचा शत्रू आहे. कोणती इच्छा माझ्या देवापासून आहे आणि कोणती इच्छा माझ्या शत्रूपासून आहे हे तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे. लोकांच्या बाबतीमध्ये जर देवाच्या लेखन तुम्हाला नेटवर्किंग करायचं असेल आणि लोकांमध्ये तुम्हाला राहण्याची फार इच्छा असेल किंवा लोक तुम्हाला आसपास आवडतात, त्यांच्याबरोबर चांगले संबंध तुम्हाला आवडतात. आय एम टॉकिंग अबाउट चांगले संबंध. कारण बऱ्याच वेळा असं होतं, जे तुम्ही स्वतः दाखवता ते तुम्ही खरे नसता, जे तुम्ही गुपितरित्या असता ते तुम्ही खरे लोक असतात. समजतंय? लोकांना जे तुम्ही दाखवता किंवा नातेवाईकांना जे तुम्ही दाखवता, पास्टर लोकांना तुम्ही दाखवता, संत लोकांना तुम्ही जे दाखवता किंवा तुमच्या बरोबर असणाऱ्या तुमच्या राहणाऱ्या नातेवाईकांना, आई वडिलांना जे तुम्ही दाखवता, बऱ्याच वेळा तुम्ही तसे नसता. तुमची असण्याची जी व्याख्या असते ती कम्प्लिटली वेगळी असते. तुम्ही वेगळ्या पद्धतीने दाखवता. जे तुम्ही तुमच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये असता ते तुमचं खरं रूप असतं. सामाजिक रूप किंवा लोकांपुढे वागण्याचं रूप तुमचं वेगळं असणार आहे, हे कम्प्लिटली वेगळं असणार आहे. परमेश्वराच्या आशीर्वादाची नदी तुमच्या जीवनामध्ये तेव्हा सुरू होते जेव्हा तुमचं वैयक्तिक जीवन, ज्याला तुम्ही प्रायव्हेट लाईफ म्हणता, डोंट डिस्टर्ब मी असा झोन तुम्ही लावलेला असतो, आणि तुमचं पब्लिक लाईफ,
जेव्हा सेफ बनतं आणि त्याच पद्धतीने तुम्ही चालता, जसं तुम्ही देवासमोर आहात तसंच तुम्ही लोकांसमोर असता, समजून घ्या की परमेश्वर मोठ्या आशीर्वादाची नदी तुमच्यासाठी खुली करत आहे. हालेलुया. दोन मनाचं आपल्याला जगता येत नाही, कारण दोन मन मग झालेली असतात. तुम्हाला नेटवर्किंग लागेल, तुम्हाला लोक लागतील, कारण तुम्हाला जरी सेवा करायची किंवा सुवार्थ सांगायची आहे, तुम्हाला लोकांचीच गरज पडणार आहे. तुम्ही प्राण्यांना सुवार्थ सांगत नाही, तुम्ही पक्ष्यांना सुवार्थ सांगत नाही, तुम्ही सुवार्थ सांगता माणसांना, ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष बालक तरुण तरुणी असतात. त्याच्या व्यतिरिक्त सुवार्थ ऐकणारा कोण असणार आहे? जे सुवार्थ ऐकतात ते अननोन व्यक्ती आहे किंवा न दिसणारी गोष्ट आहे. पशु पक्षी ऐकू शकतात परंतु ते रिस्पॉन्ड करू शकत नाही. शैतान ऐकेल आणि देवाच्या लेखात तुमच्यावर हल्ला चढवेल, कारण का? त्याला समजेल की हा खूप सुवार्थ सांगायला लागला, देवाचं कार्य याने फारच ऍक्टिव्हली हातामध्ये घेतलेलं आहे आणि खूपच हा मोठ्या गोष्टी करायला लागलेला आहे. निश्चित त्या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला अडवण्यासाठी वेगळे डावपेचही होतील, सगळं काय होईल, परंतु या सगळ्या बाबतीमध्ये तुमची इच्छा. बायबलमध्ये काय दिलेलं आहे? सुवर्ण नियम, की लोकांनी जसं तुमच्या बरोबर वागावं अशी तुमची इच्छा आहे तसं तुम्ही त्याच्या बरोबर वागा. हे झालं माणसाबद्दल. परंतु खरंच तुम्हाला असं वाटतं का देवाने तुमच्या बरोबर चांगलं वागावं? मग किती जण देवाबरोबर चांगलं वागण्याची इच्छा ठेवतात? नाही ठेवत. देवाबरोबर चांगलं वागण्याची इच्छा ठेवत नाही. परमेश्वर जर नियम देतो तर तो स्वतःला अनुसरून नियम देत नाही, तो तुमचं आणि माझं नातं त्याच्याबरोबर प्रस्थापित व्हावं याच्यासाठी तो नियम देत असतो. आणि हा नियम देवाच्या लेकरांनो, त्याला सुवर्ण नियम बायबलमध्ये लिहिलेला आहे, तो स्पष्टपणे आपल्याला ह्या दाखल्यातून आणि ह्या वचनातून सांगतो. जर तुमची इच्छा आहे की मी तुमच्या बरोबर अत्यंत सामर्थ्याने, चमत्कार रीतीने, ज्ञानाने, बुद्धीने आणि तुम्ही जेव्हा काही म्हणाल तेव्हा मी करावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर सगळ्यात पहिले माझ्यासारखं तुम्ही माझ्या बरोबर वागा. हालेलुया. हालेलुया. का तो माणसाबरोबर वागायचं या ठिकाणी सूचना देतो माहितीये का? कारण तुम्हाला माहिती आहे हे समोरचा माणूस याच्या बरोबर वागायचं म्हटल्यानंतर आपलं डोकं उघडत घालणं आहे, त्याच्यामुळे आपलं डोकं उघडत घालायचं नाहीये. पण परमेश्वर काय मनुष्य नाहीये, परमेश्वर देव आहे, परमेश्वर तारणारा आहे, परमेश्वर त्याग करणारा आहे, परमेश्वर त्याच्या पुत्राला तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवणारा परमेश्वर आहे. आणि विश्वास लक्षात ठेवा, देवाबरोबर वागण्याची पद्धत तुम्हाला तेव्हाच येणार आहे जेव्हा तुम्ही इतरांबरोबर आणि स्वतःबरोबर चांगले वागायला सुरुवात करणार. बोलेशु मस्ती की तेव्हाच ती पद्धत येणार आहे. जर तुम्ही पाहिलेल्या बंधूवर प्रेम नाही करू शकत नाही, तर तुम्ही न पाहिलेल्या देवावर प्रेम कसं करणार आहे? प्रमाण पहा. परमेश्वराच्या स्वर्गीय व्याख्या मी तुम्हाला समजून सांगत असतो आणि वारंवार मी तुम्हाला व्याख्या सांगतो. तो म्हणतो, तू जर पाहिलेल्या भावावरच प्रेम नाही करू शकत आहे तर न दिसणाऱ्या देवावर तू प्रेम कसं करणार आहे? तर मला नाही वाटत की याच्यामध्ये काही तथ्य आहे, लॉजिक पण नसणार आहे. तुम्ही जर तुमच्या भावाला किंवा तुमच्याच घरातल्या लोकांवर किंवा तुम्ही जर बसलेल्यावर एकमेकांचा तिरस्कार करत असाल, एकमेकांना राग आणत असाल, एकमेकांना चीड आणत असाल आणि एकमेकांना पित्ता न घालता एकमेकांपासून काहीतरी तुमच्यामध्ये शैतानी डावपेच किंवा शैतानी कृत्य चालू आहे किंवा एकमेकांना छेडीछाडीचे प्रकार चालू आहेत, एकमेकांना जेलस स्पिरिट किंवा इतर गोष्टी करण्याचा प्रयत्न चालू आहे, सो अंडरस्टँड हे वचन तुमच्या जीवनात पूर्ण झालेलं नाहीये. हे वचन तुमच्या जीवनात पूर्ण झालेले असू शकत नाही. कारण जर तुम्ही इथं एकमेकांवर प्रेम करू शकत नाही, जे स्वर्गीय प्रेम आहे, जे दैवीय प्रेम आहे, जे देवाने प्रेमाचा कित्ता घालून दिलेला आहे, जे तुम्ही एकमेकांचं सहन करता, एकमेकांना बोध करता, एकमेकांना सगळ्या प्रकारे समजावून घेता, एकमेकांना तुम्ही सहाय्य करता, अशा पद्धतीचं प्रेम जर तुम्ही करू शकत नाही तर तुम्ही न पाहिलेल्या देवावर प्रेम करू शकत नाही. आणि म्हणून सुवर्ण नियम काय सांगतो माहितीये का? तो म्हणतो, ह्या करता लोकांनी जसं तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की लोकांनी माझ्या बरोबर प्रेमाने वागावं, माझी इच्छा आहे की लोकांनी माझ्या बरोबर आदराने वागावं, माझी इच्छा आहे की लोकांनी माझ्यावर अत्यंत उत्सुकतेने वागावं, माझी इच्छा आहे लोकांनी माझ्याबरोबर अत्यंत खरेपणाने वागावं, माझ्याबरोबर खरं बोलावं, माझ्याबरोबर नेहमी चांगलं असावं. पण कमॉन, त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही अगोदर कशी सुरुवात करता? इच्छा जर तुमची झाली तर कृती तुमचीच असते. हालेलुया. तुमची इच्छा झाली तर कृती देखील तुमचीच असते. मला जर माझ्या भावांनी सन्मान द्यावा असं जर मला वाटत असेल तर सगळ्यात पहिले मला माझ्या भावांना सन्मान द्यावा लागेल किंवा त्यांच्याबरोबर प्रेमाने वागावं लागणार आहे. जर माझ्या पाहुण्यांनी, माझ्या नातेवाईकांनी किंवा ज्यांच्याकडे मी राहतो त्यांनी जर मला सन्मान द्यावा जर अशी माझी इच्छा असेल तर सगळ्यात पहिले मी त्यांना सन्मान दिला पाहिजे. ते कसे असावे? हालेलुया. देवाच्या लेकरांनो, हा सन्मान तुम्हाला माणसाला देव बनवायला शिकवत नाही. याच्यातून तुम्ही काय शिकता की जर तुम्ही माणसाशी चांगलं वागले तर तो माणूस माणसासारखा तुमच्या बरोबर वागतो. मी तर देव आहे, तुम्ही भली कशी माझ्या बरोबर वागा, पण मी माझ्या वचनाच्या विरोधात न जाता तुमच्यावर प्रेमच करतो. माणसाबरोबर
का चांगलं वागायचंय? कारण का माणसाबरोबर चांगलं वागत असूनही तुमच्या पदरामध्ये जर निराशा पडते, तुमच्या पदरामध्ये जर विरोध पडतो, तुमच्या पदरामध्ये जर धोकाधडी पडते, तर तुम्हाला खरं कळतं जगाचं स्वरूप. जगाचं स्वरूप तुम्हाला खरं कळायला लागतं की यांच्या बरोबर एवढं चांगलं वागूनही माझ्या जीवनामध्ये निराशा का पडते, हे चांगले का बोलू शकत नाही. कल्पना करा की तुमच्या लाईफस्टाईल मध्ये, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोणाबरोबर तरी वर्षानुवर्ष चांगले बोलत आलाय, या अपेक्षेने की आज तरी हा माझ्याबरोबर चांगला बोलेल किंवा आज तरी चांगली बोलेल, पण तुमच्या पदरामध्ये नेहमी अपमान पडतोय त्या व्यक्तीकडून. कसं फील होतंय तुम्हाला? देव त्याच्यातून तुम्हाला हेच दाखवायला लावतो, अरे जर माणसाकडून तुला जर एवढं फील होतं आणि तुझा अपमान होतो, तर तू उठता बसता माझा अपमान करत आलाय, त्याचा काय आहे? उठता बसता तुम्हाला फेटाळत आलाय, त्याचं काय आहे? तुला माणसाने एवढं अपमानित केलं तर तुला एवढा राग येतो, तर विचार कर, स्वर्गाच्या दारात तू आल्यानंतर मी तुला अपमानित केलं, हाकलून दिलं, तर तुझं काय होईल? या गोष्टी तुम्हाला शिकायचं असतं. देवाच्या लेकरांनो, जीवनामध्ये अपमान जरुरी है. हालेलुया. जिंदगी में अपमान जरूरी है, रिजेक्शन भी जरूरी है. पता है आपको? कुणी तुमचा अपमान केला ना, तर बदला घेण्याच्या भावनेत पडू नका. समजून घ्या, मी माझ्या देवाबरोबर असं कधी वागले ते समजून घ्या. कुणी तुमच्यावर वाईट बोलले ना, असं नका म्हणून मी याला कधी वाईट बोलणार आहे, संधीची वाट नका पाहू. पहिले जर पश्चाताप करा, प्रभू त्या माणसाने माझा अपमान केला, मला एवढं वाईट वाटलंय, मी तुझा किती अपमान करत आलो, तुला किती वाईट वाटत असेल ना. बरोबर ना? जाणीव ज्ञानाची पहिली पायरी आहे. जाणीव कशाची? जाणीव ज्ञानाची पहिली पायरी आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय कमावलं, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय कमावलं, हा प्रश्न नाहीये. प्रश्न जीवन मरणाचा प्रश्न आहे. मला जगातून जरी सुटायचं आहे, तरी मला जाऊन कुठं गुंतायचं आहे. जगातून जरी मी निघून गेलो, तरी पण माझ्या देवाच्याच हातामध्ये मी जाणार आहे. तर ठीक आहे, इथं मला जगणं असू किंवा मरणं असू द्या, परंतु माझ्या जीवनामध्ये मला प्रॉपर देवाबरोबर नातं कसं प्रस्थापित करता येईल, याबद्दल तुमचे विचार सदैव पाहिजे. याबद्दल की माझं या जिवंताच्या भूमीतही कल्याण होईल आणि इथून गेल्यानंतर देवाच्या राज्यातही कल्याण होईल. लोकांना एवढा विचार करायला संधी नाहीये, ते विचार पण करत नाही, ते कुठल्याच प्रकारे विचार करत नाही. तुम्हाला विचार करावा लागणार आहे. यहोशुआ 1:8 मध्ये तेच लिहिलेलं आहे. यहोशुआ, हा जर वचनाचा ग्रंथ तुझ्या मुखामध्ये राहिला, रात्रंदिवस त्याच्यावर जर मनन केलं, तर जिकडे जाशील तू तिकडे आशीर्वादित होशील. रात्रंदिवस देवाच्या लेकरांनो, हाच तर वेळ आपल्याकडे नाहीये. हाच वेळ आपल्याकडे नाहीये की रात्रंदिवस मी कशा पद्धतीने देवाच्या वचनाचं मनन करू, हेच तर समजलेलं नाही. कशा पद्धतीने मी देवाच्या वचनावर राहू. बायबलमध्ये काय दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही इतरांबरोबर वागता अशी तुमची इच्छा आहे आणि त्यांनी जर तुमच्यावर चांगलं वागावं अशी जर तुमची इच्छा असेल, तर परमेश्वर पहिला आपल्याला वचनातून सांगतो, सुरुवात तुझ्यापासून झाली पाहिजे. कोणापासून झाली पाहिजे? सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे, स्वतःपासून झाली पाहिजे. प्रत्येक वचनाचा आशय आणि संदर्भ तुमच्या स्वतःवरच येऊन थांबणार आहे. आणि हा संदर्भ आणि आशय जर तुमच्यापर्यंत नाही येऊन बसला, तर देवाच्या लेकरांनो, मला असं वाटतं की सगळ्या प्रकारे तुमचं जीवन विस्कटलेलं असणार आहे. टॉपिक काय आहे की आपल्याला सगळ्यांचं नेटवर्क लागतं. लोकांचं नेटवर्क लागतं, फॅमिलीचं नेटवर्क लागतं, आपल्याला ओळखीचं नेटवर्क लागतं. पण आपण जे आध्यात्मिक लोक आहेत, त्यांना डायरेक्ट स्वर्गदूतांचं नेटवर्क बनतं. देवाचं नेटवर्क असतं आपल्यामध्ये. आपल्यामध्ये कोणाचं नेटवर्क आहे? डायरेक्ट देवाचं नेटवर्क आहे. देवाकडे प्रेम केलं म्हणून आपण प्रेम करायला शिकलो. देव आपल्याला प्रेम करायला शिकवतो म्हणून आपण लोकांचं सहन करू शकतो किंवा त्यांना समजावून सांगू शकतो किंवा त्यांना त्रासातून बाहेर काढू शकतो. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लेकरांनो, जेव्हाही मी कोणाशी बोलण्याची इच्छा करतो किंवा काहीतरी बोलायचं आहे, सगळ्यात पहिले हे समजून बोलायचं आहे की आपण यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि अत्यंत व्यवस्थित बोललं पाहिजे. ज्याच्यामध्ये तुमचा खेळकर स्वभाव पण असेल, ज्याच्यामध्ये तुमचा सम्मान पण असेल, जिथं तुमचं हसणं पण असेल, जिथं तुमचं देवाच्या लेकरांनो संयमी पण होईल. कारण तुम्ही ओळखू शकत नाही की कुठं अचानक वेळ बदलणार आहे, घटना कोणत्या शब्दावरून बदलून जाईल हे तुम्हाला माहित नाही. कारण जरी तुम्ही बोलताय तरी बोलत असताना तुम्हाला प्रत्येक शब्दाचा हिसाब ठेवणं हे तुम्हालाच पर्याप्त आहे. तुम्हालाच ते ठेवावं लागणार आहे की ह्या सिच्युएशन मध्ये मी कोणते शब्द वापरले पाहिजे, या सिच्युएशन मध्ये मी कोणता डायलॉग बोलला पाहिजे, या सिच्युएशन मध्ये मला कसं वागता आलं पाहिजे. कारण प्रत्येक ठिकाणी बोलणं हा पर्याय नसतो, काही ठिकाणी शांत राहणं हा पर्याय असतो. समजतंय तुम्हाला? काही ठिकाणी शांतता हाच पर्याय असतो. तो देखील एक उत्तराचा मार्ग असू शकतो. प्रत्येक शब्दच उत्तर नाहीये.
तुमची शांतता देखील हे उत्तर असू शकतं. आणि हे उत्तर तुम्हाला जर निवडायचं असेल तर तुम्हाला काही प्रिन्सिपल्स यानी की तत्व मान्य करावं लागतील. कालच आम्ही एका घरामध्ये, एका बंधूच्या घरामध्ये बसलो होतो आणि आम्ही दोघं तिघ होतो आणि जर चाललो होतं आमचं डिस्कशन की कशा पद्धतीने काय करायचंय किंवा काय देवाच्या गोष्टीबद्दल तर विषय निघत होता, पण त्याच गोष्टीवर विचार चाललो होता. तर या गोष्टीबद्दल बोलत असताना मी त्यांना एक वचन सांगितलं. उदाहरणार्थ मत्ती याचा या इकडे 6:33 वाचा. मत्ती 6:33 काय लिहिलेलं आहे? तर तुम्ही पहिलेने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याच्या बरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. आता ह्याही सर्व गोष्टी देवाच्या लेकरांनो जे काही 25 वर्षापासून सांगितलेल्या त्या गोष्टी तुम्ही म्हणाल सगळ्या गोष्टी ह्याही गोष्टी म्हणजे काय? नो. परमेश्वराने त्या विशिष्ट गोष्टीकडे नोटीस केलेला आहे किंवा विशिष्ट गोष्टीकडे त्याने तुम्हाला पॉइंट आउट केलेला आहे, दाखवून दिलेला आहे की ह्याही गोष्टी तुम्हाला मिळतील. अँड एव्हरीथिंग विल बी ऍडेड अनटू यू. एव्हरीथिंग म्हणजे काय? ज्या पॅरेग्राफला धरून किंवा ज्या वचनाला बोलून परमेश्वर बोलला आहे. कोणत्या कोणत्या गोष्टी? लक्ष द्या 25 वचनामध्ये. याच मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पावणार याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखराकडे निरखून पहा, ती पेरणी करत नाही, कापणी करत नाही की कोठरात साठवत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढण्यास तुम्हापैकी कोण समर्थ आहे? तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पहा, ती कधी वाढतात, कधी नष्ट करत नाही, कधी सूत काढत नाही आणि ती कधी वाढतात हे तुम्हाला कळत नाही. तरी मी तुम्हाला सांगतो, शलोमोन राजा देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकाही सारखा सजदा नव्हता. जे रानातील गवत आज आहे ते उद्या भट्टीत पडून त्याला देव जर नष्ट करतो तर देव त्याला पोशाख घालतो आणि जर हिरवा पोशाख त्याला घालतो तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, जो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? यास्तव काय खावे काय प्यावे काय पांघरावे असे म्हणत चिंता करत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात आणि तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने देवाचं राज्य आणि नीतिमत्व शोधण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ह्याही गोष्टी एव्हरीथिंग काय दिलं जाणार आहे. कोणत्या कोणत्या गोष्टीचा उल्लेख केला बरं हे वचन तुम्ही ऐकले तर? तुमचं खाणं पिणं पोशाख कपडे, तुमचं राहणं, पक्षी पण कुठेतरी राहतात आणि तुम्हाला सजावट, तुमच्या जीवनाला लागणारी सजावट सगळा परमेश्वर काय म्हणतो मी देणार आहे. मग याच्यापेक्षा तुम्हाला जास्त काय लागतं? याच्यापेक्षा जे काय जास्त असेल ते पाप असेल, कारण त्याला शरीराचे चोचले म्हणतात. जी देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची खुशालकी आहे, जी ह्या वचनामध्ये परमेश्वराने रिकव्हर केलेली नाहीये आणि त्याच्याबद्दल परमेश्वर सांगत पण नाहीये, कारण परमेश्वर त्या बिझनेस मध्ये नाहीये. ज्या बिझनेस मध्ये स्वतः परमेश्वर नाहीये ते तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला ते प्राप्त होत असेल तर ते परमेश्वराकडून येत नाही. किती जणांना कळलं मी काय सांगितलं? ज्या बिझनेस मध्ये, ज्या कामामध्ये परमेश्वर आहे तेच तुम्हाला मिळणार आहे आणि ज्या कामामध्ये परमेश्वर नाहीये त्याचा सोर्स दुसरा कोणीतरी असणार आहे. हालेलुया. कारण तुमचं बोलणं होय तर होय नाही तर नाही असावं. याच्यापेक्षा जे जास्त आहे ते वाईटापासून आहे आणि वाईट कोण पेरतो? तुमचा शत्रू शैतान याच्यापासून आहे. तुमचं बोलणं होय तर होय नाही तर नाही याच्यापेक्षा जेवढं जास्त आहे ते शैतानापासून आहे. आणि जर या वचनामध्ये सांगितलेल्या गोष्टी जर तुम्हाला मिळत नाहीये तर याचा अर्थ आहे की तुम्ही शिकलेले नाहीये, तुम्हाला काम मिळत नाहीये किंवा तुम्ही डिप्रेशन मध्ये, सप्रेशन मध्ये आहात. हे कारण असू शकत नाहीये. त्याचं कारण हे आहे की तुम्हाला देवाचं राज्य आणि नीतिमत्व कळालेलं नाहीये. बस, दॅट्स ऑल. ज्या गोष्टीची परमेश्वर गॅरंटी घेतो, चायना मालाची कुणी गॅरंटी घेत, पण स्वर्गीय मालाची गॅरंटी असणार आहे. जोरदार टाळ्या वाजवा. हालेलुया. स्वर्गीय मालाची गॅरंटी असणार आहे. बोलो येशू मसीह की. कारण जो निर्माण करता आहे तो म्हणतो पहिल्याने देवाचं राज्य आणि नीतिमत्व तुम्ही शोधा, म्हणजे ह्याही गोष्टी. कोणत्या ह्याही गोष्टी? ज्या 33 वचनाच्या अगोदरच्या वचनांमध्ये सांगितलेल्या आहेत, किंवा जर पूर्ण 6वा अध्याय तुम्ही वाचला त्या सगळ्या गोष्टी बायबल मध्ये जेव्हा तुम्ही डोकं घालता तेव्हा बायबल मध्ये लिहिल्या गोष्टीचं तुम्हाला बोलावं लागणार आहे. जग आणि जगातल्या गोष्टींचा त्याचा काही संबंध असणार नाही. देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची खुशालकी हा तुमचा शत्रू शैतान याच्यापासून आहे. देव त्याचा उद्योग करत नाही, देव त्याचा बिझनेसही करत नाही आणि देव त्याच्यामध्ये नाहीये. ही सुंदर निर्मिती देवाने निर्माण केलेली आहे, त्याला बिघडवण्याचं काम तुमचा शत्रू शैतान करतो. शरीर देवाने बनवलेलं आहे पण त्याला वासनेची मूर्ती शैतान बनवतो. देवाने डोळा बनवलेला आहे पण त्याला वासनेची मूर्ती शैतान बनवतो. देवाने जग बनवलेलं आहे पण त्याला खुशालकीचं ठिकाण कोण बनवतो? पण देव म्हणतो मला तुम्हाला शांतीचं घर बनवायचं आहे. हालेलुया. हे कोण कोणाचं काम करत आहे हे समजून घेतलं पाहिजे.
कोण कोणाचं काम करतं हे जर तुम्हाला नाही समजलं तर एक्झॅक्टली तुम्ही अज्ञानामध्ये राहू शकता. आणि आपलं भांडण, आपलं झगडणं, आपलं युद्ध केवळ 3 गोष्टी बरोबर आहे. माझ्या मागे बोला, पाप, अज्ञान, असत्य. वन मोर टाइम, पाप, अज्ञान, असत्य. आपल्याला ह्या 3 गोष्टीवर विजय मिळवायचा आहे. आणि प्रत्येक स्त्री, पुरुष, बालक, तरुण, तरुणी जो कोणी याच्यावर विजय मिळवणार आहे, देवाच्या लेकरांना तो विजयशाली बनवला जाणार आहे. तो विजयशाली होणारच आहे. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही विजयशाली होणार आहात. परमेश्वर म्हणाला, पहा शल्मोन राजा आहे, शल्मोन राजा आहे. पण तो काय म्हणतो, त्या फुलांसारखा एकाहीपेक्षा शल्मोन नटला नव्हता. शल्मोनाकडे बुद्धी आहे, ज्ञान आहे, संपत्ती आहे, त्याच्याकडे आराम आहे, त्याच्याकडे सगळ्या प्रकारचा एकदम सुंदर बंगला आहे, घर आहे, त्याच्याकडे रथ आहे, सैन्य आहे, सगळं काय आहे. पण देखील परमेश्वर काय म्हणतो माहिती की शल्मोन ह्या एकातील रानातील फुलाप्रमाणे पण सजला नव्हता. म्हणजे अजून काहीतरी सजावट बाकी आहे. हालेलुया. त्याच्यापेक्षा सुंदर सजावट काय आहे, बाकी आहे. ती सजावट बाकी आहे. लक्ष द्या, त्या वचनाकडे लक्ष द्या. पहा, तसंच वस्त्राविषयी काय चिंता करत बसता. रानातील फुले पहा, वेगवेगळी फुले पहा. तुम्हाला एक फुलने सांगितलं तर रानातील काय पहा तुम्ही, वेगवेगळी फुले पहा, सगळ्या जातीचे फुलं पहा. जर ते फुल पाहिले तर तुम्हाला कळेल, अरे बापरे किती जबरदस्त फुले आहेत, किती सुंदर फुले आहेत, सुगंध देणारे फुले आहेत, मनाला शांती देणारे फुले आहेत. त्या फुलाकडे पाहिल्या तुमच्या हृदयाला एकदम आनंद वाटणारी फुले आहेत, वेगवेगळी फुले आहेत. पण तिला काय लिहिलेलं आहे, रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, कशी वाढतात, त्या गोष्टीकडे लक्ष द्या. कशी वाढतात. ती फूल अगोदर एक अत्यंत बारीक कळी असते, बारीक कळीतून नाजूकता असते त्याच्यामध्ये, आणि नाजूक त्या कळीतून ते फूल हळूहळू उमलायला लागतं. आणि तेच फूल जेव्हा सायंकाळ होते बरोबर परत कळी बनतं. बरोबर काय करतं, कळी बनतं. ती कशी वाढतात, म्हणजे त्या प्रोसेसकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. ती कशी वाढतात, ती फुलं कशी वाढतात, ती फुलं सुगंधकारी कशी बनतात, त्यांचा सुगंध कसा दरवायला लागतो, कोणते घटक आहेत की ज्याच्याद्वारे एवढा सुगंध तुम्हाला यायला लागेल. जेव्हा तुम्ही हिवाळ्यामध्ये सायंकाळच्या वेळे रस्त्यावर किंवा एखाद्या करंजीच्या घाटातून म्हणा इकडून यायला लागले तर सुगंध येतो की नाही तुम्हाला. तुम्हाला अरे किती छान सुगंध आला. तो मोगऱ्याचा सुगंध असेल, तो गुलाबाचा सुगंध असेल, तो जाईजुईचा सुगंध असेल, एकदम ओझरता सुगंध तुमच्याकडे येतो आणि लगेच तुमचं लक्ष काय होतं, त्याच्याकडे खेचलं जातं. तुम्ही म्हणता वा अत्यंत छान सुगंध आला. ती कशी वाढत त्यांच्याकडे पहा. ते फुल झाल्यावर त्याच्याकडे पाहणं महत्वाचं नाहीये, प्रोसेस, त्याची प्रक्रिया पहा. ती प्रक्रिया कशी झाली, त्या फुलाची कळी होण्याच्या अगोदर बीज कसं होतं, त्या बीजाची कळी कशी झाली, त्या कळीचं रूपांतर फुलामध्ये कसं झालं, आणि मग त्याला कशा पद्धतीने सुगंध प्राप्त झाला, ही प्रक्रिया तुम्हाला समजलं पाहिजे. तर फुलाकडे पहा, ती कशी वाढते. नुसतं पाहून समजू नका, प्रक्रिया पहा, समजून घ्या की फूल कसं बनतं. एवढं सुंदर, नाजूक, एवढं ट्रान्सपरंट आणि एवढं खुशबूदार अशा पद्धतीचं फूल कसं तयार होतं त्याच्याकडे पाहत. तो म्हणतो ती फुलं कष्टही करीत नाही, त्याने सूचही कातत नाही. कष्ट केलं का त्या फुलाने, सूत कापलं का, नाही काढलं. तरी मी तुम्हाला सांगतो शल्मोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखाही सजला नव्हता. एकासारखा पण. हे कोणाचे शब्द आहेत, येशू ख्रिस्ताचे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याचे शब्द आहेत. आणि तो म्हणतो तो पहा, तो एकासारखा पण सजला नव्हता. एका फुलाबरोबर त्याची तुलना होत नाही. एका फुलासारखा पण सजला नव्हता. क्या बात, हालेलुया. लेवल कुठपर्यंत गेलेली आहे, म्हणजे परमेश्वर ह्या वचनाद्वारे तुम्हाला मला अभिवचन देतो, त्यांच्यापेक्षाही सुंदर मी तुम्हाला सजवू शकतो. बोलो येशू मसीह. त्यांच्यापेक्षाही मी तुम्हाला सुंदर. त्या प्रक्रियेचा भाग बनावा लागेल, त्या प्रक्रियेचा भाग बनावा लागेल. देवाच्या लेकरांनो, त्या सगळ्या प्रोसेसचा तुम्हाला भाग बनावा लागणार आहे. तो म्हणतो त्या सर्वांत देखील सर्व वैभवात शल्मोन त्यातल्या एकासारखाही सजला नव्हता. जे रानातले गवत आज आहे आणि उद्या भट्टीत टाकले जाते, त्याला जर देव असा पोशाख घालतो तर आहो तुम्ही अल्पविश्वासी. तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही का. तो पोशाखाची गोष्ट करतो, तो राजा सन्मानाची गोष्ट करतो, तो महालाची गोष्ट करतो, खाण्यापिण्याची गोष्ट करतो. याच्यापेक्षा तुम्हाला कोणत्या गोष्टी लागतात, याच्यापेक्षा सगळ्या गोष्टी कोणत्या लागतात तुम्हाला, नाही. याच्यापेक्षा तुम्हाला गोष्टींची गरज नाही पडत, आणि लागल्या पण नाही पाहिजे. आणि जर लागल्या तर देवाच्या लेकरांनी ह्या गोष्टीपासून तुम्हाला मुकावं लागणार आहे. कारण परमेश्वर
देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची खुशालकी याचं दुकानात काम करतही नाही आणि तिने दुकान ते उघडलेलं पण नाही. हालेलुया. तो स्वर्गीय बिझनेस मध्ये आहे. ही इज इन द बिझनेस ऑफ सेव्हिंग पीपल. लोकांच्या तारणाच्या उद्योगामध्ये आहे आणि त्याने तसं दुकान टाकलेलं नाहीये. ते दुकान टाकणारा शत्रू शैतान आहे. मग तो पुढे काय म्हणतो, लक्ष द्या. ह्याच तो काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे जर मनचिंता करत बसू नका, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड कोण करतात? कोण करतात? परराष्ट्रीय शब्दाचा अर्थ आहे अविश्वासू, ज्यांनी प्रभू येशूला म्हणजे ओळखलेलं नाहीये, स्वीकारलेलं नाहीये आणि आपला उद्धारकर्ता म्हणून, तारणकर्ता म्हणून, मसीहा म्हणून स्वीकारलेलं नाहीये, ते झाले परराष्ट्रीय. हे सगळे कष्ट त्यांच्याकडे देतात. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल ते कष्ट करतात आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे, त्यांच्याकडे सगळं काय नाही. देवाने त्यांना ते कष्ट लावून दिलेले आहे. ते कष्ट लावून दिलेले आहे कारण त्यांना झोप नाही. हिसाबातच त्यांचे 2-3 वाजता सकाळी उठून दुकान उघडायचे आहे, परत जायचंय. त्याच्यामध्ये लेकर बाळ म्हणतात आम्हाला वेळ नाही, आम्हाला तुमच्यापासून फारकत घ्यायचे. म्हणून सगळ्या बिलियनियर ट्रिलियन लोकांना 10-10, 15-15 बायका असतात. कारण का? एक बायको टिकू शकत नाही टिकू शकत नाही, कारण वेळ नाहीये. ते कष्ट लावून दिलेले आहे. त्यांना फॅमिली माहित नाहीये, त्यांना कसं राहायचंय माहित नाहीये, त्यांना कसं मेंटेन करायचं माहित नाही. भरपूर पैसा त्यांच्याकडे असेल, या सगळ्या बाबीपैकी एकच गोष्ट त्यांच्याकडे आहे, ते म्हणजे पैसा. पण त्यांच्याकडे तारण नाहीये, त्यांच्याकडे जीवन नाहीये, त्यांच्याकडे ज्ञान नाही. टेक्नॉलॉजीचं ज्ञान असेल, जगातलं ज्ञान असेल, पण ते तुम्हाला वाचवू शकत, ते तुमचं तारण करू शकत. अहो आपल्यामध्ये पण खूप सगळे बिलियनियर ट्रिलियनियर होऊन गेले. देवाच्या लेकरांना बायबलमध्ये जक्कई नावाचा व्यक्ती आहे की नाही, सगळ्यात मोठा श्रीमंत. इतका पैसा आहे तो म्हणतो 4 पट देतो मी, 4 पट. पण मला काय पाहिजे? तारण पाहिजे. माझ्या घराण्याला काय पाहिजे? तारण पाहिजे, तारण. प्रभू हे पैसे मी तुला नाही देत, परंतु ज्यांचं लुबाडलेत मी त्यांना काय करतो? ते म्हणजे बिझनेस मध्ये नाही, ते लुबाडण्याच्या मार्गात आहे, लुबाडण्याच्या धंद्यामध्ये आहेत ते. आणि ते लुबाडतात, परंतु तारण आणि जीवन मिळत नाही. म्हणून बायबलमध्ये काय लिहिलं माहिती का? खूप तुमची सगळी पुष्कळ संपत्ती जीवन बनवत नाही. जीवन कशामध्ये बनतं? मार्ग, सत्य आणि जीवन जो येशू आहे त्याच्यामध्ये जीवन बनणार आहे. बोलो येशूमध्ये की त्याच्यामध्ये तुमचं जीवन बनणार आहे. मग तुम्ही म्हणाल पास्टर मग हे गरजेचं आहे की नाही? अहो हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. देव स्वतः म्हणतो देवाचं राज्य आणि नीतिमत्व शोध, या सगळ्या गोष्टींची भर घालणार आहे. परमेश्वराकडून आलेलं ते बरं आहे, कारण त्याच्यात दुःखाची जोड नसणार आहे. हालेलुया. देवाकडून आलेलं बरं आहे, त्याच्यामध्ये रडण्याची जोड नसणार आहे. ते देवाकडून आलेलं बरं आहे, त्याच्यामध्ये मरणाची जोड नसणार आहे. नो नो नो, त्याच्यामध्ये मरणाची जोड नसणार आहे. आता लक्ष द्या, बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे? अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असे म्हणून चिंता करत बसू नका, कारण ह्या सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात आणि तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. जे म्हणतात पास्टर माझं काय कल्याण होईना, माझ्याकडे काय खायला प्यायला नाहीये, जोरदार टाळी वाजवा, कारण देवाला माहित झालंय तुम्हाला याची गरज आहे. तुम्हाला काय आहे याची गरज आहे. पण तुम्ही सुवर्ण नियम विसरून गेलेला आहात. काय विसरून गेलेला आहात? आता हे तुम्हाला कळू द्या की देवाला माहित झालंय तुम्हाला काय पाहिजे, कशासाठी. खाणं पिणं, पोशाख, पांघरणं, शल्मोनासारखं लाईफस्टाईल, हे कोणाला माहितीये तुम्हाला पाहिजे म्हणून? देवाला माहिती आहे. हालेलुया. ही आनंदाची गोष्ट आहे की देवाला माहिती आहे प्रभू मला याची गरज आहे. देवाला माहिती आहे, देव कबूल स्वतः करतो, तो कबूलला आलाय. मला माहिती आहे तुला गरज आहे, मला माहिती आहे तुला गरज आहे. पण मला सांग, हे भेटल्यानंतर तू कोणत्या गरजा पूर्ण करणार आहेस? कळतं तुम्हाला? हे सगळं आल्यानंतर कोणत्या गरजा पूर्ण करणार आहेस? प्रभू मी शल्मोनासारखे 1000 बायका करणार आहे. अरे बापरे, मग कल्याण आहे. शल्मोनासारखे किती बायका? ऑफिशियली, अनऑफिशियली. त्या ऑफिशियली असतील किंवा मग मला सांगा, देवाला जर माहिती आहे की या सगळ्या गोष्टींची गरज तुम्हाला आहे, तर मग देवाला विचारा कुठं आहे ते? बरोबर की नाही? कुठं आहे ते? प्रश्न येईल का नाही? कुठं आहे ते? प्रभू तुला माहिती याची गरज मला आहे. प्रभू तुला माहिती आहे मला घराची गरज आहे, पण मला का स्वतःचं घर होत नाही? प्रभू मला माहिती आहे मला चांगल्या जीवनाची गरज आहे, मला धार्मिक जीवन जगायचंय, मग मला का भेटत नाही?
प्रभू मला माहितीये मी किती दान दशमान तुझ्या दारात टाकतो किंवा दान दशमान तुझ्या भांडारात येऊन मी आणतो, तरी माझं कल्याण का न होते प्रभू? माझ्या शेजाऱ्याचा लगेच चमत्कार होतात, अजून माझा एक चमत्कार पण नाही प्रभू. हालेलुया, बोले येशू मसीह की. महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे, पहिली गोष्ट की देवाला माहिती आहे आपल्याला गरज आहे. आता दुसरी गोष्ट समजून घ्या, त्याचा दुसरा पैलू समजून घ्या, लक्ष द्या. तो म्हणतो तुमचा स्वर्गीय पिता हे जाणणं आहे. तर 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 या शब्दाचा अर्थ काय होतो? कंडिशन काय आहे? अट आहे. आता चल एका गोष्टीच्या मागे लाग. कोणती गोष्ट आहे? तुला ह्या सगळ्या गोष्टी शोधण्यापेक्षाही सुंदर देण्यापेक्षा किंवा तुला सगळ्यापेक्षा सुंदर गोष्टी देण्यासाठी मी तयार आहे, पण तू सगळ्यात पहिले कशाच्या मागे लाग? देवाचं राज्य आणि नीतिमत्व याच्या मागे लाग. ह्या दोन गोष्टीच्या मागे तुला लागावं लागणार. ह्या दोन गोष्टीच्या मागे. आता तुला ह्या दोन गोष्टी शोधायच्या आहेत, ह्या दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, ह्या दोन गोष्टीवर मनन करायचं आहे, ह्या दोन गोष्टीचा रिसर्च करायचा आहे, ह्या दोन गोष्टीवर तुला प्रॅक्टिस करायची आहे आणि त्या कृतीत उतरवायचं आहे. ठीक आहे? तुम्हाला फक्त त्याची डेफिनेशन माहिती झाली असेल. नीतिमत्व या शब्दाचा अर्थ आहे चांगलं करणं आणि योग्य गोष्टीचा न्याय निर्णय लावणं आणि राईट गोष्टीत हाच किंवा नाही तर नाही म्हणणं, याला म्हणतात काय? नीतिमत्व. हे झालं नीतिमत्व. आता देवाचं राज्य आहे. चला देवाच्या लेकरांनो, कालही मी त्या दोन बंधूंना असे काही 5 प्रश्न दिले होते जे मी तुम्हाला आता देतो. आता 5 प्रश्नांचा आपला पाहिजे आहे. 5 प्रश्न आपण ओळखतो. 5 प्रश्न तयार करण्यासाठी 5 शब्द कोणते असतील? पहिला शब्द येतो कुठे किंवा काय किंवा किती, कसे आणि केव्हा. बरोबर की नाही? हे 5 क्वेश्चन आहेत की नाही? आता मला सांगा, काय या शब्दाने एखादा प्रश्न विचारा मला. काय आणि त्याच्यामध्ये काय इन्क्लूड पाहिजे? देवाचं राज्य. आता याच्यावर कोणता प्रश्न तयार होईल? देवाचं राज्य म्हणजे काय आहे? झाला का पहिला प्रश्न? हे तुम्ही कशाला विचारताय? त्या वचनाला. आणि त्या वचनामध्ये मुख्य शब्द कोणता आहे? देवाचं राज्य. पहिला प्रश्न काय आहे? त्या देवाच्या प्रश्न विचारला की देवाचं राज्य काय आहे. आता देवाचं राज्य काय आहे कोण सांगू शकेल? देवाचं राज्य आहे शांती, प्रेम, आनंद, नीतिमत्व आणि सगळ्या प्रकारचं त्याचं राज्य. ज्या ठिकाणी तुम्हाला परमेश्वर आनंदात बोलवतो, ज्या ठिकाणी रडणं नाहीये, दुःख नाहीये, डोळ्यातून अश्रू नाहीये, जिथं लहान लेकरू पुरुषाच्या लेकरासंग खेळेल, जिथं हत्ती सगळ्या प्रकारे कडबा खाईल, सिंह देखील कडबा खाईल, ते झालं देवाचं राज्य. आता दुसरा प्रश्न आहे किती. काय किती? देवाचं राज्य किती प्रमाणात येणार आहे? दुसरा प्रश्न तुमचा काय राहील त्या किती प्रश्नाला धरून? देवाचं राज्य किती प्रमाणात किंवा किती मोठ्या प्रमाणात तुमच्या आणि माझ्यामध्ये येणार आहे? तो म्हणतो पूर्ण स्वरूपामध्ये. कारण मी माझा स्वतःचा पुत्र पण राखून नाही ठेवला, तर मी तुम्हाला काय देणार आहे? पूर्ण प्रमाणात. 2 प्रश्न झाले. तिसरा प्रश्न कोणत्या शब्दाला घेऊन विचारायचा आता? केव्हा. बरोबर ना? काय, किती, केव्हा. बरोबर की नाही? आता केव्हा, तर तुम्ही म्हणाल देवाचं राज्य केव्हा येईल? प्रश्न विचारला की नाही? देवाचं राज्य केव्हा येईल? केव्हा येईल बरं देवाचं राज्य? येईल का? आलंय? केव्हा देवाचं राज्य येणार आहे? तो पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आता किती जवळ आलंय माहिती नाही, पण अजून 2 प्रश्न बाकी आहे. आता पुढचा जो 5वा प्रश्न राहील ते म्हणेल केव्हा किंवा कधी. कधी येणार आहे? कधी येईल देवाचं राज्य? देवाचं राज्य कधी येईल? वचन काय सांगतं देवाचं राज्य कधी येण्याबद्दल? प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जिव्हा कबूल करेल. म्हणजे ते कोणावर अवलंबून आहे? गुडघ्यावर आणि जिभेवर. हालेलुया. जे की होत नाही राहिलं. जिव्हा दाबत नाही आणि गुडघे पण दाबत नाही. कारण का? ते टेकत नाही. लक्ष द्या. आता लास्ट प्रश्न कोणता राहिला बरं? देवाचं राज्य कुठे आहे? म्हणजे वेअर इज द प्लेस, वेअर इज द लोकेशन. मला ते कुठे मिळेल पास्टर?
चला मी तुमच्या म्हणण्यावर आजपासून देवाचं राज्य शोधायला लागतो. कुठं मिळेल पास्टर? सांगा कुठं आहे देवाचं राज्य? हा पहा, आता याचे उत्तर माहिती आहे. देवाचं राज्य तो म्हणतो इकडे तिकडे शोधू नका, ते कुठं आहे? मोठ्याने बोला, माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे. आणि तो काय म्हणतो? प्रथमतः देवाचं राज्य आणि नीतिमत्व. अहो तुमचीच नजर तुमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करत येतो. देवा तुमचीच नजर तुमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करत आहे. कारण का? तुमच्या नजरा बाहेरच शोधत आहेत. तुमचं शरीर, तुमचा देह, तुमचं मन सोडून तुमची नजर बाहेरच शोधत बसले, दुसऱ्यालाच रिपेअर करत बसलंय आणि इकडे पडझड चालू आहे. आता कुठं आहे देवाचं राज्य? बोला बोला, देवाचं राज्य कुठं आहे? माझ्या मागे जोरात बोला. प्रभू येशू म्हणतो देवाचं राज्य इकडे किंवा तिकडे किंवा त्या नगरापलीकडे तिथे कुठेही नसणार आहे. तर देवाचं राज्य माझ्यामध्ये असणार आहे. ते माझ्यामध्ये उतरून आलेलं आहे. बोलो येशू मसीह की. अहो मालक लोकांनो, तुम्ही स्वतःलाच ओळखलं आणि देवाचं राज्य तुमच्यामध्ये तुम्हाला निर्माण झालेले जर कळलं ना, तर सगळ्या गोष्टींची भर तुमच्यामध्ये येऊन पडते. तुम्हाला बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. नीतिमत्व आणि देवाचं राज्य जे तुमच्या स्वतःमध्ये आहे. 5 प्रश्न तुम्ही त्यांना विचारले, त्या 5 प्रश्नापैकी एका जरी प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सरळ सरळ मिळालं की देवाचं राज्य कुठं आहे, तर बायबलच सांगतं की देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. आणि हे शोधल्यानंतर तो म्हणतो या सगळ्या गोष्टींची भर मी तुमच्या जीवनात आणेल, कारण मला माहिती आहे या गोष्टींची गरज तुम्हाला आहे. या सगळ्या गोष्टींची गरज काय आहे? तुम्हाला आहे. पण तुम्ही तुमच्यामधलं देवाचं राज्य शोधायचं सोडून जगामधल्या सगळ्या गोष्टींच्या मागे लागले. मी असं म्हणतच नाही आणि बायबल पण पुढे सांगत नाही की तुम्हाला जगातल्या गोष्टींची गरज नाही. जगातली गोष्ट आहे तरी काय? जगातली प्रत्येक गोष्ट देवाने बनवलेली आहे, पण कुणीतरी त्याच्यावर नाजायज असा ताबा मिळवलेला आहे. बिनअधिकाराचा त्याने ताबा मिळवलेला आहे. तो आहे शत्रू. शत्रूच्या हातातील जी प्रत्येक चांगली, उत्तम आणि देवाच्या लेकरांना दुधामालाच्या देशातली जी गोष्ट आहे ती प्रत्येक आपल्या देवपितेची आहे. देवाने त्याला बनवलेला आहे. देवाची प्रत्येक गोष्ट त्याने ताब्यात करून घेतलेली आहे. इवन देवाच्या लेकरांना मनुष्याची मन ही शैतानाने आंधळी केलेली आहे आणि ह्या जगाचा देव तो होऊन बसलेला आहे. तो तुमचा आणि स्वर्गाचा देव होऊ शकत नाही, पण तुमचा शत्रू शैतान या जगाचा देव होऊन बसलेला आहे. स्वतः परमेश्वर काय म्हणतो प्रभू येशू की ह्या युगाच्या दैवताने, दैवत युग या शब्दाचा अर्थ आहे वेळ, या जगाच्या दैवताने, या युगाच्या दैवताने किंवा वर्ल्ड, सध्या भलेही तुम्ही ज्या टायमातून जाताय त्याचा राजा शैतान होऊन बसलाय. त्याचा जो काही धनी आहे किंवा मुखी आहे तो शैतानाने ताब्यात घेतली, त्याने ती बळकावली. कारण तुम्हाला तुमचा वेळ व्यवस्थित वापरता येत नाही, म्हणून शैतान तो वेळ वापरून घेणार आहे. जिथं तुमचा टाइम वेस्ट आहे, दॅट मीन्स द स्पिरिट ऑफ वेस्टर, द स्पिरिट ऑफ वेस्टर. तुमच्या जीवनातून प्रत्येक एक गोष्ट जर वेस्ट होत असेल ना, तर बायबल मध्ये लिहिलं द स्पिरिट ऑफ वेस्टर इज ॲट वर्क. इंग्लिश मध्ये पहा, स्पिरिट ऑफ वेस्टर, वेअर इज इट रिटन. बायबल मध्ये लिहिलेलं आहे तुमचं सगळे आशीर्वाद खाऊन टाकणारा, आशीर्वाद खाऊन टाकतो म्हणजे इज द स्पिरिट ऑफ वेस्टर्न. तो वेस्ट करत आहे तुमचे आशीर्वाद, वेस्ट जात आहे, खाली जात आहे. जसे की तुमच्याकडे हिऱ्याची बाग आहे आणि देवाच्या लेकरांनी तुम्ही प्रवासाने चालला आणि तुमच्या त्या हिऱ्याच्या बॅगेला छिद्र आहे आणि एक एक हिरा पडत राहावा आणि नंतर तुम्हाला प्रवास संपल्यानंतर समजावं, अरे माझ्या बॅगेत तर एक पण हिरा नाही राहिला, कुठे गेले? वेस्ट झाले, कुठेतरी गेले, हरवले, कोणत्या तरी पिढीत किंवा कोणातरी सापडतील, समजतील. असं आहे की देवाच्या लेकरांना तुम्ही बसमध्ये चढत राहिले आणि तुमचा पर्स कुणीतरी मारला, ते वेस्ट झाले. परत तुम्हाला भेटण्याची शाश्वती नाहीये, अपेक्षा नाहीये. तुमच्या खिशात पैसे आहेत, पण चालता चालता त्याच खिशातले पैसे वर यायला लागले आणि ते खाली पडत आहेत, ते वेस्ट झाले. अशा प्रकारे असं नाही की तुमच्याकडे नाहीये, पण somebody is wasting your finances, your time and resources and talent. तुमचा वेळ, तुमचा पैसा, तुमचं बुद्धिमत्ता, तुमचं कौशल्य, तुमची ताकद, तुमचं सामर्थ्य कुणीतरी केवळ वेस्ट करत आहे आणि ते केवळ वेस्ट होत चाललेलं आहे. बस काय फायदा त्याचा? तुम्ही बसल्या बसल्या शिकत नाहीये, ज्ञान घेत नाही, नवीन स्किल शिकत नाहीये. ओनली वेस्टिंग युअर टाइम. दॅट मीन्स इट इज द स्पिरिट ऑफ वेस्टिंग. आणि वेस्टर एक स्पिरिट आहे, WASTER, वेस्टर हा एक स्पिरिट आहे. तुम्ही असं नका समजू की तुम्ही फक्त बसले, तुम्ही फक्त काहीतरी टाइमपास केला म्हणजे तुम्ही काही मनोरंजन केलं. नो वे.
शैतान इथं मनोरंजन करायला आलाच नाहीये. मनोरंजनाच्या खाली तो सिंपली नाश करत आहे. आणि हे जर सत्य तुम्हाला कळलं नाही तर बंधनात आल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. 3 युद्ध आहेत आपल्याला. या भूतलावर केवळ 3च युद्ध जिंकायचे आहेत आपल्याला. आर्मागेडनचं युद्ध परमेश्वराची सेना आणि परमेश्वर लढेल ते पाहून घे. त्या युद्धासाठी आपल्याला लढायची गोष्ट नाहीये. तिथं आपल्या वतीनं कोण लढणार आहे? देवदूत लढणार आहे. पण इथं आता आपल्याला येशूच्या नावामध्ये लढण्याचं सौभाग्य आपलं आहे. म्हणून सरदार लोकांनो, लढायचं आहे, तुमचं सौभाग्य आहे. बोलो येशू मसीह की. येशूच्या नावामध्ये लढायचं. आपल्या शेजाऱ्याला सांगा, तू येशूच्या नावामध्ये सरदार आहे, तुला लढायचं आहे. कमान भविष्यवाणी करा येशूच्या नावामध्ये. विजय मिळवायचा आहे. विजय येशूने दिलेला आहे आपल्याला. परंतु या समयामध्ये आपल्याला पाप, अज्ञान आणि असत्य याच्यावर विजय मिळवावाच लागेल. ही आपली नैतिक जबाबदारी आहे. हे आपलं कर्तव्य आहे. आणि याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य पूर्ण जाणार आहे. परमेश्वर जगाच्या ज्ञानी लोकांना उचलत नाही, तो मूर्ख लोकांना उचलतो आणि त्यांना ज्ञानी बनवतो. परमेश्वर सामर्थ्यशाली लोकांना उचलत नाही, तर तो दाविदासारखे निर्बळ लोकांना उचलतो, अशक्त लोकांना उचलतो आणि त्यांच्याकडून गल्ल्याथाला मारून घेणारा परमेश्वर आहे. हे त्याचं काम आहे. बोलो येशू मसीह की. परमेश्वराचं काम उलट आहे, पण थेट आहे. सरळ सरळ काम करतो तो. आणि तो म्हणतो, माझी शक्ती जी आहे मी निर्बळ लोकांच्या ठाई दाखवणार आहे. आणि जेव्हा परमेश्वर म्हणतो, कबूल कर की जेव्हा तू निर्बळ आहे तेव्हा तू काय आहे? सबळ आहे. जेव्हा तू अशक्त आहे तेव्हा कबूल कर, तू काय आहे? वाव. कारण त्याला माहिती आहे तुझी गरज काय आहे. परमेश्वराला माहिती गरज काय आहे. देवाच्या लेकरांनो, जेव्हा गुलामाच्या हातामध्ये सिंहासन जातो तो देश रडतो. कारण गुलामाला ज्ञान नाहीये. गुलामाला काय नाहीये? ज्ञान नाहीये. तो गुलाम म्हणेल, मी गुलाम होतो आणि माझं जीवन कसं झालं, म्हणून मी सगळ्या देशाला गुलाम बनवून टाकणार आहे, सगळ्या जनतेला गुलाम बनवून टाकेल. म्हणून नीतिसूत्राच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. नीतिसूत्राच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, जर ज्या देशाचा गुलाम राजा झाला तर त्या देशातील प्रजा रडायला लागते. कळतंय तुम्हाला? म्हणून देवाच्या लेकरांनो, गुलामाच्या हातात किंवा शैतानी गुलामाच्या हातामध्ये कधी सत्ता येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतंत्र व्हावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ज्ञानी व्हावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला बुद्धिमान बनावं लागणार आहे. तुम्हाला समजून घ्यावं लागतील हे शैतानी ट्रॅप, छोटे छोटे ट्रॅप जे तुमच्या भोवती आहे. हे ट्रॅप तुम्ही समजून घेतल्यानंतर ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. सत्य तुम्हाला प्राप्त व्हायला लागेल. अज्ञान तुमच्या जीवनातून निघून जायला लागेल. पापाचं तर देवाच्या लेकरांना नावही काढू नका. जे म्हणतात ना, पास्टर माझ्याकडे पाप झालं, ते पाप झालं. तुम्ही फक्त पापाच्या दोषाच्या खाली आहात, बाकी काय नाही. पापाचा दोष तुम्हाला सतावत आहे. पापाचा दोष तुम्हाला त्रास देत आहे. आणि तुम्ही म्हणत असाल, ते जुने पुराणी गोष्टी माझ्या पुढे यायला लागल्या, त्या जुन्या पुराणी गोष्टी माझ्या पुढे यायला लागतात. देवाच्या लेकरांनो, मी तुम्हाला सांगतो, जुनं पुराणी गोष्ट तुमच्या पुढे यायला लागली तर कोणती तरी गोष्ट जिवंत आहे. माझ्या पुढे रद्दी आली का मी जाळून टाकत असतो. हालेलुया. माझ्या पुढे रद्दी आली का मी काय करत असतो? जाळून टाकतो. जुना भंगार माल मी घरात ठेवत नाही. सिंपल सूत्र आहे. जर तुम्ही लढताय, पास्टर जुन्या गोष्टी माझ्या पुढे यायला लागल्या, समजा कोणती गोष्ट जिवंत आहे, कोणती गोष्ट जिवंत राहिलेली आहे, कोणतं कारनामा जिवंत राहिलेला आहे. देवाच्या लेकरांनो, काड्या लावून टाका, अग्नी लावून टाका, त्याला पूर्ण अग्नी लावून टाका. बस जाळून टाका, जाळून टाका. वाय? कारण जेव्हा प्रेषितांच्या पुस्तकामध्ये सगळ्या लोकांना त्यांनी तारणाची सुवार्ता सांगितली आणि सगळं काही केलं आणि त्यांना पश्चाताप झाला, त्यांना समजलं सत्य काय आहे, प्रत्येकाच्या घरातून तंत्र मंत्र करणारं पुस्तक बाहेर यायला लागलं. काय बाहेर यायला लागलं? तंत्र मंत्र करणारं पुस्तक बाहेर यायला लागलं. आणि शिष्यांनी काय सांगितलं? कळायचा गठ्ठा करा आणि त्याला काय करा? जाळून टाका. त्याला जाळून टाका. तेव्हा त्याची किंमत 50,000 रुपये जुनी भरली, प्राचीन काळातली. आता देवाच्या लेकरांनो, त्याची किंमत जर पाहिली तर 210 रुपये एका दिनाची. आज ते कोटीवाद्यांच्या घरामध्ये आहे. एवढे पुस्तक जाळून टाकले. का जाळले पाहिजे? काय वाईट होतं की फक्त तंत्रमंत्राचं पुस्तक त्यांच्या घरामध्ये आहे? काय वाईट आहे? काय? म्हणजे याचा अर्थ आहे, जुन्या काळातही पुस्तकावरून तंत्रमंत्र शिकता येत होती. आजची पिढी तर फार ऍडव्हान्स झाली. ती इंटरनेटवरून शिकेल. जाणार युट्यूबला पहा, तंत्र मंत्र कैसे शिके, येईल बरोबर व्हिडिओ तुम्हाला. आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल. पाहत बसतात काही लोक, पाहत बसतात, सिम्पली पाहत बसतात, पण तुम्हाला कळत नाही तुमचं पाहणं म्हणजे डोळे एंट्री पॉइंट बनत आहे. त्या सगळ्या कृतीला एंट्री पॉइंट बनत आहे. एंट्री पॉइंट बनत आहे. देवाच्या लेकरांनो, कशाने तुम्ही काय इन्फ्लुएन्स होणार माहिती नाही.
आजकालची न्यूज कुणी ऐकतं का? वाचतं कोणी? न्यूज कुणी वाचतं? मेरठ मधली घटना कुणी वाचली आता? मेरठ मधली घटना ऐका ती काय आहे? देवाच्या लेकरांनो, एक पती जो लंडन मध्ये नेव्ही सील मध्ये कामाला आहे, तिथं चांगला त्या नेव्ही मध्ये कुक आहे, काम करत आहे, सगळ्या प्रकारे आहे, किंवा जो काही लंडन मध्ये काम करतोय, एक 6 वर्षाची मुलगी त्याची पत्नी आहे, आणि ती पत्नी त्या ठिकाणी चुकीच्या नात्यामध्ये काम करते, चुकीच्या नात्यामध्ये वापरते, आणि तिचा जो काही कोणी बॉयफ्रेंड असेल तो कोण आहे? एक तंत्रमंत्र करणारा पण आहे. बरं, आता ते चुकीच्या नात्यामध्ये आहेत आणि त्यांना कुठेतरी वाटायला लागलं की हा जो नवरा आहे आता आपल्याला त्रासदायक करणार आहे, म्हणून आपल्याला काय करूया? नष्ट करू. तुम्हाला काय वाटतं कसं मारलं पाहिजे त्याला? असं भयंकर मारलं की देवाच्या लेकराचं मुंडकं कापलं, त्याचे हातपाय कापले, एक निळी टाकी आणली, त्या टाकीमध्ये त्याचं बाकीचं शरीर ठेवलं आणि वरून सिमेंट टाकलं. एवढं खतरनाक ह्या गोष्टी जगामध्ये घडतात. आणि ते पाहण्यासाठी तिने तंत्रमांत्रिकाची एक काय पाहिली होती? वेब सिरीज पाहिली होती. आता तिचं नाव सांगितलं तर घरी जाऊन पाहतात म्हणून सांगत नाही. हालेलुया. कळतं तुम्हाला? आता एक केस स्टडी आहे, केस स्टडी आहे, पण तशी तुम्ही न्यूज वाचतच आहात. पण जगामध्ये एवढं भयंकर का मानलं जाऊ? काय दोष होता त्या पतीचा? तो पैसे कमवणार होता, सगळं काय. इव्हन त्या पुरीचे आईबाप म्हणतात आमच्या पोरीला जिवंत फाशी द्या, आम्हाला तिला पाहिजे, कारण आमची पोरगीच घाण. ओ माय गॉड. आणि ते प्रभावित कशातून झाले? एक मूवी मधून. एक मूवी त्यांनी पाहिली आणि तिथून एवढं भयंकर गोष्ट करण्याची त्या ठिकाणी होतं. तिचे घरचे म्हणतात तंत्रक मांत्रिक केलं, मुंडकं कापून घरी नेलं, काहीतरी तंत्रक मांत्रिक केलंय. ओ माय गॉड. जगामध्ये ह्या गोष्टी का घडाव्या आणि एवढं क्रूर का व्हावं? एवढं क्रूर का व्हावं? एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषाने क्रूर का व्हावं? सो तुम्ही जे पाहत असता ते देवाच्या लेखावर फक्त पाहणं नाहीये, तो भयंकर रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतो. आणि तिथून ती प्रभावित झाली, ते दोघं जण, आणि इथून प्रभावित होऊन त्या सिरीज मधून त्यांनी टॅक्ट घेतली की याला कसं मारलं पाहिजे. त्याचा काही दोष नाही, तो प्रेम करायचा, त्याच्या बायकोवर भरपूर प्रेम करायचा, अत्यंत जास्त प्रेम होतं. कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवला नाही तिच्याबद्दल. ना अफवा, ना आई बाप सांगतात ते सांगतात, काही ठेवलं नाही. पण त्याच्या ह्या आंधळ्या प्रेमाची शिक्षा एवढी भयंकर त्याला भेटली. युपी मध्ये मेरठ मधली घटना जी की आता सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे, ज्याच्यावर कोणाचाच विश्वास बसत नाही, एवढी घटना भयंकर करू शकतात. लग्नाची बायको आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, घर आहे, दार आहे, लंडन मध्ये जॉब आहे, डॉलर मध्ये पेमेंट आहे, कमी काय आहे? देहाची वासना, डोळ्याची वासना, बस त्या दोन कारणे, काहीच नाही, काही कमी नाही. चांगली लाईफस्टाईल आहे, चांगलं जीवन आहे, मुलं बाळ आहेत, 6 वर्षाची मुलगी आहे. सो व्हॉट इज हॅपनिंग? त्या गोष्टीला अनुसरून देवाच्या लेखून ह्या गोष्टी मी सांगत आहे तुम्हाला. बिकॉज देयर इज अ स्पिरिट दॅट इज ॲट वर्क, द स्पिरिट ऑफ वेस्टर्न. परमेश्वर म्हणतो शल्मोन देखील आपल्या राज्यात एवढा सजला नव्हता, एवढं मला तुम्हाला सजवायचं आहे. पण सजवण्यासाठी कारण कुठं आहे? सजवण्यासाठी तुमच्याकडे ती उत्तम परिस्थिती कुठं आहे जिथं तुम्ही नीतिमान आणि देवाच्या राज्यामध्ये तुम्ही सहभागी झालेले असणार. तो म्हणतो तुम्ही स्वतःची जांच करा. मला आवडतं, परमेश्वर म्हणतो मला आवडतं जेव्हा तुम्ही तुमच्या सुधारणेवरच भर देता. तुम्हाला समाजाची उन्नती पाहिजे, बिंदास करा. तुम्हाला कुटुंबाची उन्नती पाहिजे, बिंदास करा. तुम्हाला तुमच्या लेकरा बाळांची, तुमच्या नात्यांची, तुमच्या मित्रांची उन्नती पाहिजे, बिंदास करा. पण देवाचं राज्य सगळ्यात पहिले काय म्हणतं माहितीये का? मला तुझी वाढ पाहिजे. देवाचं राज्य या शब्दाचा अर्थ आहे मला तुझी वैयक्तिक वाढ पाहिजे. वैयक्तिक. कारण इथं असलेल्या प्रत्येक स्त्री पुरुष बालक तरुण तरुणीमध्ये देवाचं राज्य आहे. पण जर ते देवाचं राज्य वाढतं नाही ना, याचा अर्थ आहे तुम्ही देवाचं राज्य शोधण्याच्या मागे नाही आहात. मग सगळ्या गोष्टी येऊन कशा भेटतील? जगामध्ये तुम्ही कष्ट करून, डोकं लावून, बुद्धिमत्ता लावून बिझनेस कराल, पैसा काढाल, बिलियनियर होणार, ट्रिलियनियर होणार, पण गॅरंटी नाही दुःख कोणत्या प्रकारचं असणार आहे. देवाने दिलेले आशीर्वाद याला काय नसते. आपल्या शेजाऱ्याला सांगा, देवाने दिलेल्या आशीर्वादात दुःखाची जोड नाहीये. हालेलुया. नाहीतर तुमची तिजोरी भरली आहे कोट्यवधी रुपयाने. डॉक्टरने सांगितले 3rd लेवलचा तुम्हाला डायबिटीज आहे, हे खाऊ नका, ते खाऊ नका, तिकडे जाऊ नका, आता मरायची बाळी. काय कोणासाठी कमवतोय? आणि डॉक्टर काय म्हणतात, तुला 3rd स्टेजचा डायबिटीज आहे. उकळलेलं पाणी प्या. मग कोणतं पाणी प्या? प्या फक्त उकळलेलं पाणी.
चहा पण कसा प्यायचा? पत्ती उकळून. ग्रीन टी पिलेत का कधी? सगळ्या दुनियाचा कडू असतो. बोलायची मजेगी, बरोबर की नाही? भयंकर कडू असतो. काही जण करतात विना शुगरचे प्रोडक्ट वगैरे टाकून, पण देवाची मजा आहे का त्याच्यामध्ये? कोणाच्या घरी गेलं, काय रे ते आजव खातो, तसं म्हणतात, नाही नाही करू नको, मला डायबिटीस नाही, मला जमत नाही, मला चालत नाही. बरोबर की नाही? मला चालत नाही, मला चालत नाही. आता इथं कोण जण असेल की पुढे गेल्यावर काही पण खातात, याला म्हणतात दुःखाची जोड नाहीये. बोलो येशू मसीही. याला म्हणतात काय नाहीये? दुःखाची जोड नाहीये. पाणीपुरीची टपरी दिसली, चल रे पाणीपुरी खाऊ. डायबिटीस वाला म्हणजे नको, आता मी खाई 10 रुपयाची पाणीपुरी आणि मला घालावं लागतील 10,000 रुपये. साखर कमी करायला यंत्र लागतात, वाढवायला पण यंत्र लागतात, पण ज्यांची नॉर्मल आहे त्याला म्हणतात आशीर्वाद. बोलो येशू मसीही. त्याला म्हणतात आशीर्वाद. दुःखाची जोड नाहीये, दुःखाची जोड नाहीये. देवाच्या लेकरांनो, मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर म्हणतो नीतिमत्व आणि देवाचं राज्य फक्त तुम्हाला शोधायचंय. कष्ट करायचे का शोधण्यासाठी? ते पण शोधण्याचं ठिकाण आहे बायबल. आणि एकदा का ते शोधलं, त्याची बिया लावण्याचं ठिकाण आहे तुमचा देह. ना तुम्हाला इथून खायचंय आणि 3 किलोमीटर शेतात जायचंय, इथून जाऊन उठून किंवा तुम्हाला जायचंय पुढं तुमच्या 10 किलोमीटर शेतामध्ये, मग तिथं शेती करत बसायचं नाही. समजलं? बीज घ्यायचं, डोक्यात आलं, डोक्यातून हृदयात आलं, त्याचा परिणाम कसा दिसला पाहिजे? फळांमध्ये. त्याचा परिणाम कशामध्ये दिसेल? त्याला म्हणतात देवाचं राज्य. त्याला म्हणतात देवाचं राज्य. परमेश्वर ऍक्च्युली तुम्हाला मला पाहायला नाही येणार आहे. वा किती सजलेले आहे. तो म्हणेल माझ्या राज्याला पाहायला, मी माझ्या देशाला पाहायला आलेलो आहे. अरे माझं नागरिकत्व कुठं आहे? स्वर्गामध्ये आहे. आणि मी कोणाची येण्याची वाट पाहतोय? परमेश्वराची. परमेश्वर लोकांना पाहायला येत नसतो, तो नागरिकांमध्ये असलेलं त्याचं राज्य पाहायला येत असतो. बोलो येशू मसीह की. हालेलुया. आता अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे आणि शेवटच्या गोष्टीकडे येतो. हे देवाच्या लेकरांनो, 7 वचन 12, 7वा अध्याय 12 वचन. याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र आणि संदेश ग्रंथ हेच होत आहे. तुम्हाला पाहिजे सामर्थ्याने वागायचे, सुचरे पण सोडून द्या. देवाच्या इच्छेप्रमाणे त्याच्या बरोबर वागायला शिका. कारण माणसाबरोबर आपल्याला वागायचंच आहे, तेच माणसं आपल्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन आपला अपमान करतात. डोंट टेक इट लाईटली, डोंट टेक इट इन पर्सनल. काही पर्सनल घेऊ नका. या जीवनात काही पर्सनल नाहीये, काही पर्सनल नाहीये. देव त्याच्याबद्दल तुम्हाला शिकवणार. तुमची बुद्धी नाही उघडली, परमेश्वर तिसऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला शिकून घेणार आहे. तुम्हाला ज्ञान नाही झालं, कोणाला तरी आणून परमेश्वर तुम्हाला ज्ञानी बनवणार आहे. हालेलुया. तुम्हाला नाही समजलं, तुमच्यापेक्षा समजदार व्यक्तीला तुमच्या पुढे आणेल आणि तुम्हाला समजून देईल. आणि तुम्ही जर फार बुद्धिमानी आहात, तर परमेश्वर मूर्खाकडून तुमची फसवणूक करून घेईल. खरं आहे, मी खरं सांगतो. जर तुम्ही फार बुद्धिमान आहात, तर परमेश्वर अत्यंत मूर्खाला उभा करतो आणि तुम्हाला असं फसवतो. तो असं फसवतो. तुम्ही म्हणा मी कुठला बुद्धिमान आहे का? बरोबर झालं का? कोणाबरोबर झालंय असं? अतिबुद्धिमान लोक आणि त्यांना येऊन कुणी फसवलं? टोपी धारकाने. कुणी फसवलं? टोपी धारकाने, फेटा धारकाने फसवलं. आणि तुम्ही मला याच्यामध्ये एवढं कसं काय आलं की मला फसू शकणार? सो जर ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्या नाही, तर परमेश्वर कोणाला उभं करेल आणि कोणाला तुम्हाला चांगला शिक्षक बनवल, तर तुम्हाला समजणार नाही, काही समजत नाही. म्हणून देवाच्या लेकरांनो, आपल्याला अनेक शिक्षकांपेक्षा जर हुशार व्हायचं असेल, तर या ठिकाणी तुम्हाला देवाचं राज्य शोधण्याचा प्रवास सुरू करावा लागणार आहे. जितका उशिरा तितकं तुमचं नुकसान आहे. जितक्या लवकर देवाच्या लेकरांना सगळ्या गोष्टीची भर पडण्याचे दिवस येत आहे. जितक्या लवकर तितक्या लवकर भर पडण्याचे दिवस येत आहेत आणि तुमच्यासाठी आहे. देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. शेवटची स्टोरी सांगतो आणि बंद करतो. बायबल मध्ये लिहिलेलं आहे की देवाने अब्राहमाला निवडलं. अब्राहमाला निवडलं आणि निवडल्यानंतर देवाच्या लेकरांनो, वर्षानुवर्ष देवाने अब्राहमाला त्याच्या संगतीमध्ये ठेवलं. संगतीमध्ये ठेवलं आणि एक वेळ असं झालं की देवाच्या लेकरांनो, तो अब्राहमाची प्रार्थना ऐकायला लागला. अब्राहमाचे सगळ्या प्रकारचे
जे काही हवन होते, होम होते, ते अर्पण करत करत त्याला ते आनंद व्हायला लागला. परमेश्वराकडे त्याने प्रथम फळ आणलं, प्रथम सगळं उत्पन्न आणलं, प्रथम सगळ्या गोष्टी आणल्या आणि देवाला ते आवडायला लागलं. त्याची एक वेळेस त्याची कृती आवडायला लागली, त्याची प्रार्थना आवडायला लागली. एक वेळ असं झालं, सदोम आणि गमोराचा नाश करायचा होता म्हणून परमेश्वराने 3 देवदूतांना पाठवलं. तो म्हटला नको नको नको, आपण डायरेक्ट जाऊन त्याचा नाश करायला नको, आपण आपल्या सेवकाला सांगितलं पाहिजे. देव कसा रिस्पेक्ट द्यायला लागतो पहा, रिस्पेक्ट कसा द्यायला लागतो. अरे ते 3 देवदूत त्यांनी आपला मार्ग वळवला. नको सदोम आणि गमोराकडे जायला नको, चला कोणाकडे जाऊ, पहिलं अब्रामाला जाऊन त्याला निरोप सांगू की आम्ही काय करायला आलोय, सदोम आणि गमोराचा. हा फायदा आहे देवाच्या उपस्थितीत राहण्याचा, हा फायदा आहे देवाच्या उपस्थितीमध्ये राहण्याचा. तुम्हाला सांगितल्याशिवाय देव मग तुमच्या देशात काहीच करत नाही. तुम्हाला सांगितल्याशिवाय देव तुमच्या राज्यात, तुमच्या तालुक्यात, तुमच्या खेडेगावामध्ये काही करत नाही. देवाची इच्छा पालन करायला शिका, देव तुमची इच्छा राखतो. तो म्हणला चला आपण जाऊ आणि अब्रामाला सांगू. ते म्हटले अब्रामा असा असा प्लॅन आहे, काय केलं पाहिजे. तो आला प्रार्थनेवर, तो म्हणला कदाचित 50 लोक सापडले तर सोडणार का. तो म्हटला हा सोडून दे. भावर का देवाचा स्वर्गीय प्लॅन आहे, पण कोण कॅन्सल करण्याचा प्रयत्न करतोय, अब्राहम. तुम्हाला स्वर्गीय प्लॅन पण कॅन्सल करता येतात. ते नाशाचे असतील, ते दुःखाचे असतील, ते शापाचे असतील, ते क्रोधाचे असतील, किंवा ते अत्यंत भयंकर संकटाचे असतील, किंवा परमेश्वर शिक्षेचे असतील, ते कॅन्सल तुम्ही करू शकता. अब्रामाच्या बाबतीमध्ये पहा, देवाबरोबर वर्षानुवर्ष आशीर्वादात, फेथफुल मध्ये, लॉयल्टीने चालण्याचे परिणाम काय आहेत. परमेश्वर तुमची इच्छा ठेवायला लागतो. आणि तो म्हणला चल 50 असले तरी आम्ही नष्ट नाही करणार. कदाचित 45, त्याला माहिती आहे तिथं कुणीच नाही. अब्रामाला माहिती तिथं नीतिमान कुणीच नाहीये. अब्रामाचं पण कॅल्क्युलेशन आहे आणि देवदूत पण ग्रहपाठ करून आलेले आहेत. बरोबर की नाही, ग्रहपाठ करून आलेत ना त्या देशाचा. त्या देशाचा ग्रहपाठ ते करून आलेले आहेत, सगळी माहिती काढून आलेले आहेत, शोध करून आलेले आहेत, त्याच्या सगळ्या प्रकारची बारकाईची सगळ्या गोष्टी ते तपासून आलेले आहेत. काय होणार आहे, कसं होणार आहे ते पण आलेले आहेत. आणि अब्राम म्हणतो कदाचित असं करत 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 मानवली करत 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 देवाच्या लेकरांना तो म्हणतो 5 असले तर. बरं ठीक आहे, 5 असले तरी पण देवदूताला माहिती आहे 5 सुद्धा नाही तिथं. पण चल तुझ्या इच्छेचा मी मान ठेवीन. बोल येशू मसीह की तुझ्या इच्छेचा काय ठेवीन. आता त्याला ताकद नाही राहिली एक आसन तर, कारण त्याला गॅरंटी नाही लोट नीतिमान राहिलाय की नाही. त्याला काय गॅरंटी नाही, लोट नीतिमान राहिलाय का अनितिमान झालाय हे त्याला माहिती नाहीये. लोटाबद्दलची परिस्थिती त्याला माहिती नाहीये, कारण त्या देशाची निवड कुणी केली होती, लोटाने निवड केली होती. आणि लोट जर निवड करतोय तर याचा अर्थ आहे जिथं तुम्ही राहायला जाता त्यांच्यासारखे बनायला लागतं. बरोबर की नाही, ज्या संपर्कामध्ये तुम्ही राहता त्या संपर्काचे बनायला लागता. तुम्ही जर धनवान लोकात गेला तर तुमची बुद्धी धनवान होते. तुम्ही जर पास्टर लोकांमध्ये आला तर तुमची बुद्धी पास्टरांची होते की नाही. बरोबर की नाही, तुम्ही जर बिझनेस माइंड लोकांमध्ये गेला तर तुमचं काय होतं, माइंड बिझनेस मध्ये बदलून जातं. तुम्ही जर शिक्षित लोकांमध्ये गेले, शिक्षण घेणाऱ्या लोकांमध्ये आलं तर तुम्ही पण म्हणता मला ही डिग्री करायची, मला ती डिग्री करायची, आता माझं शिक्षण पूर्ण करायचंय. हालेलुया. म्हणजे ज्या वातावरणात तुम्हाला ठेवलं जातं त्या वातावरणासारखे तुम्ही बनायला लागता. आमचे नितीन ब्रदर आहेत, ते दुकानदारीमध्ये असतात, त्यांना माहित आहे दुकान टाकायचं आहे. बुद्धिमत्ता तशी झाली. हालेलुया. मग काय होतं, माणूस विचार करायला. पण देवाच्या संपर्कात राहिले तर, देवाच्या संपर्कात राहिले तर देव बनणार की नाही. काय बनणार तुम्ही, देव बनणार की नाही. कारण जोपर्यंत तुम्हाला त्यातलं रहस्य कळत नाही, जसं नितीन ब्रदरला कळलं की फायदा किती, तोटा किती, काय केलं जातं, कसा माल आणला जातो, कुठून कुठून आणला जातो. पण भांडवल पाहिजे. काय पाहिजे त्याला, भांडवल पाहिजे. त्यांना सगळे टप्पे माहिती झाले, सगळे लोक माहीत झाले, सगळे व्यापारी माहीत झाले आणि त्यांना कळलं अरे याच्यातून कसा पैसा येतो. देवाच्या लेकरांना जोपर्यंत तुम्ही बायबल मध्ये तसं जाणार नाही तसं बारीक बारीक नुकसे तुम्हाला कसे कळणार आहे, बारीक बारीक सत्य कसं कळणार आहे. जसं तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर राहायला लागले किंवा एखाद्या इंजिनियर बरोबर राहायला लागले तर तुम्ही पण बिना डिग्रीचे इंजिनियर बनता की नाही, बिना डिग्रीचे इंजिनियर होता की नाही. इंजिनियरच्या ऑफिस मध्ये जा, सगळे इंजिनियर नाहीये, 12वी पास 10वी पास, पण घराचं प्लॅन कोण बनवून देणार, 10वी पास 12वी पास. बरोबर की नाही.
ते बनवून देणार. इंजिनियर प्लॅन बनवतच नाही. बनवून कोण देतं? संगतीचा परिणाम. टॉकिंग अबाउट नेटवर्किंग. मी काय बोलतोय? नेटवर्किंग. हालेलुया. नेटवर्किंग. डॉक्टरच्या संपर्कामध्ये राहा. 5 वर्षाने ऑपरेशन करायला तुम्ही मोकळे होता. तुम्ही ऑपरेशन करायला पण लागता. डॉक्टर तिथं गाणे ऐकत असतो हेडफोन घालून ऑपरेशन थिएटर मध्ये, आणि इकडे ऑपरेशन कोण उरकतंय? वॉर्ड बॉय. ऑपरेशन कोण उरकते? वॉर्ड बॉय. आणि डॉक्टर तिथे मस्तपैकी गाणे बिणे लावून डान्स करतात. हा म्हणजे त्यांची मेंटॅलिटी सांभाळण्यासाठी एक प्रकार असतो. बाकी काय ते असं वाईट बीट नाहीये, पण ते एका वातावरणामध्ये त्यांना करायचं असतं की जिथं भीती नाहीये, जिथं सप्रेशन नाही, डिप्रेशन नाही, अशा पद्धतीने. पण खरं कोण करतात? हा, फक्त डॉक्टर येतो, कट मारतो, काय असेल ते पोटातलं काढून घेतो, आणि शिवायचं काम कोण करतात? वॉर्ड बॉय. एका दिवस डॉक्टरला कंटाळा आला तो म्हणतो करून टाक रे, रात्री झोप नाही झाली माझी, ऑपरेशन करून टाक. बिचारे करतात, मस्तपैकी सक्सेसफुल होतं. तुम्ही आनंदी, ती आनंदी, विषय जिकडे तिकडं झाला. या सगळ्या गोष्टीमध्ये मला तुम्हाला एकच मुद्दा पकडून द्यायचा आहे की ज्या संगतीमध्ये, ज्या नेटवर्क मध्ये तुम्ही असता तसे तुम्ही बनायला लागता. तसं आब्राहाला माहित झालं याचं नेटवर्क सदोम आणि गमोरा. आब्राहाला काय माहित झालं? याचं नेटवर्क काय आहे? आता सदोम आणि गमोरा आहे. आता हे कसं काय करायचं? याचं नाव कसं घ्यायचं मला माहित नाही आता. की बाबा लोटाचं जीवन कसं चाललेलं आहे माहित नाही. त्याचं नाव घेऊन मी प्रार्थना करू की नको? कदाचित 5 असतील तर सोडशील का? तो म्हटला हा, 5 जरी सापडले तरी पण मी त्या देशाचा नाश करणार नाही. आणि ज्या वेळेस ते लोटाकडे उतरले, देवाच्या लेखात त्यांनी पाहिलं. कदाचित ते उतरले याच कारणासाठी की लोटाकडे पाहून तरी त्या देशाचा काय करावा? बचाव करावा. सोडून द्यावं, नको नको, बचाव करावा. पण देवाच्या लेखात त्यांनी सगळ्या पातळ्या काय केल्या होत्या? पार केल्या होत्या. फायनली त्याच रात्री त्यांनी डिसिजन केलं, चल लोटा आता बाहेर निघ, विषय संपलेला आहे. कदाचित असं वाटतं शेवटची संधी द्यावी आणि नाश करावा. लोटा बाहेर निघ, कारण आता काही होऊ शकणार नाही, काही संपणार नाही. फक्त तुझा जीव घेऊन पळ. इथली एकही वस्तू तू घेऊन जाऊ शकत नाही. ना गुरं, ना ढोरं, ना वही, ना पुस्तक, ना कोणती वस्तू, ना जिन्नस, ना काहीच. फक्त जीव घेऊन पळ, कारण असं तुला माहित नाही असे अग्नी आणि गंधक पडणार आहे. असं अग्नी आणि गंधक पडणार आहे, तुला पळावं लागणार आहे. पण एकच लक्षात ठेवा, पळताना मागं पाहू नका. पळताना काय करू नका? दहावीतही तेच झालंय, सेवेतही तेच झालंय. पुढे तर पळलेली आहे, पण कसे पळतात माहितीये का? मागं डोकं, पुढे पळते आडधड. पुढे गाडी आली का भिंत आली का काय बैल आलाय काही समजत नाही. आणि पडतायत धडकून. तवा पद्धत होती मिठाचा खांब, आताची पद्धत आहे धडक. आताची पद्धत काय आहे? धडक. मग त्या धडकेमध्ये तुम्ही वाचाल किंवा नाही वाचाल याचं काहीही गॅरंटी नाही. प्रेज गॉड. देवाच्या लेकराने फायनली त्याची बायको मिठाचा खांब झाली आणि तो कसा बसा करून अब्राहमाकडे आला. अब्राहमाकडे आला आणि देवाच्या लेकराने त्याचा एक नवा वंश सुरू झाला. ठीक आहे, त्या बिचारा अब्राहमाकडे पाहून लोटाचे तरी बचत झाले. नंतर पुढे तुम्ही पहा, देवाने त्याला सांगितलं होतं तुला लेकरू देईल. चला त्याला लेकरू झालं, सगळं काय झालं. देवाबरोबर राहण्याचे फायदे काय आहेत? एक दिवस जेव्हा तुमचं 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष होते, त्यावेळेस देवाच्या लेकरांनो तुमची केवळ प्रीचिंगच नाही, तुमचं केवळ बोलणंच नाही, तुमचा सल्लाच नाही, किंवा तुमचं सांगणं नाही, किंवा कोणाच्या घरात जाऊन बसणंच नाही, तर तुम्ही जिवंत फिरताने आशीर्वाद बनता. जिवंत आशीर्वाद तुम्ही बनता. आणि देवाला तेच फायनल करायचं आहे तुमच्या आणि माझ्याबद्दल की तुम्हाला चालता फिरता आशीर्वाद करायचा आहे. त्यावेळेस तुम्ही म्हणणार नाही प्रभू आशीर्वाद दे, ते आशीर्वाद दे. ते तुमच्या आध्यात्मिक डोळे उघडेल की तो म्हणेल तू स्वतः आशीर्वाद झालेला आहे. यू योरसेल्फ इज अ ब्लेसिंग. तू स्वतः एक आशीर्वाद आहेस. तू स्वतः एक आशीर्वाद बनलेला आहेस. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रॉफेट इझेकियल फ्रान्सिसने सांगितलं, त्यांचं प्रीचिंग ऐकत होतं, त्यांनी सांगितलं हा परमेश्वर अशा पद्धतीने तुमच्या जीवनात करू इच्छित आहे. म्हणून सुरुवातीच्या काळात तुम्हाला अत्यंत झटके सोभाव लागतात. पहिल्या वर्षाचं तारण झालं, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष, चौथं वर्ष, 5वं वर्ष, 7वं वर्ष तुम्हाला झटके. पण देवाबरोबर चालण्यामध्ये जेव्हा तुमची लाईफस्टाईल बनते,
झटका लागला, चल रे बाजूला हो. झटका बसला, चल रे बाजूला हो. पुढे लागला झटका, इकडे चल रे बाजूला हो. आणि जेव्हा तुम्ही चालायला लागता सगळे झटके तुमच्याकडे येण्याच्या अगोदरच झटके येऊन मरतात माहिती. बोला येशू मसीह, तुम्हाला लागणारे झटके येऊन नष्ट होतात, कारण ते देखील ओळखतात हा जिवंत आशीर्वाद झालेला आहे. आता हा पहिला मेलेला नाहीये, हा जिवंत आशीर्वाद झालेला आहे. आणि परमेश्वराला देवाने अब्राहमाला सांगितलं होतं, आय विल मेक यू अ ब्लेसिंग. मी तुला आशीर्वाद करेन. तुला आशीर्वाद मागण्याची गरज पडणार नाही, शांती मागण्याची गरज पडणार नाही. आणि ज्याच्या हातात तो हात देशील तो आशीर्वादित होणार आहे. कारण जसं एखाद्या पारसाने लोखंडाला स्पर्श करावा, तसा जेव्हा एखादा आशीर्वाद तुम्हाला स्पर्श करेल तेव्हा तुमचं जीवन आशीर्वादित होणार आहे. म्हणून काही सेवकांचा एक शब्द पुरेसा असतो. येशू स्वतः आपल्यामध्ये स्वतः एक आशीर्वाद होता, म्हणून तो म्हणला जा तुझा चाकर बरा झाला. आणि तो जाऊन पाहतो तर काय, चाकर बरा झालाय. लाजराला फक्त लांबूनच म्हणाला लाजरा बाहेर ये. लाजर सगळं सोडून बाहेर आला. यू बिकम अ ब्लेसिंग. तुम्ही आशीर्वाद बनता. आपल्या शरीराला सांग, देवाने तुला आशीर्वाद बनवायला सुरुवात केलेली आहे. देवाने तुला जिवंत आशीर्वाद बनवायला सुरुवात केलेली आहे. पैसा, पाणी, आरोग्य, संपत्ती, धन, गाडी, घोडा हे तर देवाच्या लेकरावर भौतिक गोष्टी आहेत. परंतु शरीरामध्ये फिरणारा कधी आशीर्वाद पाहिला असेल तर विश्वासयोग्यपणे देवाबरोबर चला. 10 वर्ष म्हणत असाल, 20 वर्ष म्हणत असाल, 30 वर्ष, पण विश्वास योग्य चला. सामर्थ्याने अभिषेकामध्ये चला. आणि एक वेळ पाहणार की तुम्ही चालता चालता लोकांना आशीर्वाद दिलाय, तरी पण देवाच्या लेखात तुमचे आशीर्वाद कमी नाही होत आहे, ते वाढत चाललेले आहे. बोलो येशू मसीह की. हे तुमच्या जीवनात घडण्यासाठी देव लवकरच परमेश्वर तुम्हाला बुद्धी आणि ज्ञान देव की तुम्ही नीतिमत्व आणि देवाचं राज्य शोधावं. चला आपल्या पायावर राहूया. Thank you, Jesus. Come on, everybody. थँक्यू जीसस. डोळे बंद करूया प्रियांना, आपली नजर त्या परमेश्वराकडे लावूया. आपण आपल्या पाय उठून उभं राहूया. देवाला धन्यवाद देऊया, कारण तो राजांचा राजा आणि तो प्रभूंचा प्रभू, तो गौरवशाली देव, तो सर्व सन्मानास आदरास अद्भुतरित्या काम करणारा परमेश्वर किती सुंदर प्रकारे आपल्याशी बोललाय. कारण आपले दोन्ही हात उंच करूया. आजचं प्रभू भोजन परमेश्वर आशीर्वादित करेल. आपले हात परमेश्वराकडे उंच करा. कुणी तिकडे बघणार नाहीये. आज देवाने आपल्याला एक ब्लेसिंग म्हणून बनवलंय. आज देवाने आपल्याला त्याची इच्छा प्रगट केली आहे. तुझी माझ्याबद्दल अशी इच्छा आहे, कारण सुवर्ण नियम म्हणतो जशी तुम्ही दुसऱ्यांबद्दल इच्छा करता तशी तुमच्या बरोबर घडायला सुरुवात होते. आपले हात सरळ उंच करायला सुरुवात करा. सगळ्यांनी आपले हात सरळ करूया. कुणी इकडे तिकडे पाहणार नाही. स्वतःला स्टेबल करा. एकदम सरळ हात स्ट्रेट उंच करा. परमेश्वराची आपण आराधना करणार आहे. आपण त्या देवाला धन्यवाद देणार आहे. त्याचं नाव उंच करणार आहे, कारण तो अद्भुत मंत्री, सामर्थ्यशाली परमेश्वर, गौरवाचा धनी, आदराचा धनी, पराक्रमाचा धनी या जागेवर आहे. आणि तो म्हणतो तुझ्यामध्ये जे देवाचं राज्य ठेवलंय, जे नीतिमत्व ठेवलंय, आज ते शोधण्याचा प्रयत्न कर. आपला आवाज बुलंद करा प्रियांनो आणि बोलायला सुरुवात करा. रबा बाबा शब्दा रबा बोलायला सुरुवात करा की प्रभू आतापर्यंत मला सत्य माहित नव्हतं, पण आज जे सत्य मला समजलंय, आज ते सत्य मला बंधनमुक्त करणार आहे. आज त्या सत्याद्वारे मी मोकळा केला जाणार आहे. आज त्या सत्याद्वारे मी आशीर्वादित होणार आहे. आज त्या सत्याद्वारे सगळे प्लॅन शैतानाचे निष्कामभूत होणार आहे. चला आपले हात उंच करून आपण प्रार्थना करायला सुरुवात करूया. या जागेवर कुणी शांत उभा राहणार नाहीये. तुम्हाला बोलावं लागणार आहे प्रियांनो. तुम्हाला उघडावं लागणार आहे. प्रभू मला करू दे बाप्पा, तुझं राज्य माझ्यामध्ये. ते मला पाहण्यासाठी मदत कर. माझ्यातल्या नको असणाऱ्या गोष्टी काढून टाक दे बाप्पा. आज माझ्या आवडी मारायला तयार आहे. हे पवित्र आत्मा, हे पवित्र आत्मा, हे पवित्र आत्मा, हे पवित्र आत्मा, आज तुझं राज्य तुझ्या लोकांमध्ये ठेवलंय. कारण ऐकून घ्या, देव त्याचं राज्य पाहायला येणार आहे. खूप अद्भुत रहस्यमय गोष्टी आपण शिकलोय. देवाला धन्यवाद द्या प्रियांनो. आज खरोखर सगळं वचन पवित्र आत्म्याद्वारे आपल्याशी बोललंय. कारण एक एक शब्द पवित्र आत्म्याचा होता. एक एक शब्द पवित्र आत्म्याचा होता. एक एक वर्ड पवित्र आत्मा बोलला गेलाय. चला आपण सगळे मिळून त्या देवाला धन्यवाद देऊया. म्हणूया प्रभू, आज आमचं जीवन जगत असताना ज्या
घेऊन चालायचंय. म्हणजे आपली गरज देवाला माहित आहे, तुमची गरज देवाला माहित आहे. म्हणून तो म्हणतो परराष्ट्रीयासारखी व्यर्थ बडबड करू नका. तर आपली मागणी आणि उपकार स्तुतीसह आपलं घराणं देवाला कळवा. म्हणजे तो सर्व समर्थाच्या पलीकडे असलेली कृपा, शांती आणि प्रेम त्यांच्या हृदयामध्ये विराजमान करत. रा बाबा साका रा 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 ला रो गो रा रा का धा का प्रियंका का रा बा सिका रा ला रा बा. पवित्र आत्मा तुझ्या लोकांना एक समजू दे, हे येशूआ तुझ्या लोकांना एक करू दे. आज या शैतानाने त्यांची मनं आंधळी केली, आज या अज्ञानाने त्यांची मनं आंधळी केली, आज या असत्याने त्यांची मनं आंधळी केली. सगळा असत्याचा आत्मा व्यस्त लॉर्ड तो शैतान वेळेचा दुरात्मा सुवर्ण आज देवाच्या लोकांमधून विनाश करतोय. देवाची लोकं मोकळी केली जाते, देवाची लोकं आजाद केली जाते. देवाच्या लोकांवर शैतानाचा ठप्पा नाहीये. देवाने त्याचा शिक्का तुमच्या आणि माझ्यावर मारलेला आहे. आपण आशीर्वादित लोक आहोत, आपण आशीर्वाद आहोत. स्वतःसाठी भविष्यवाणी करा, मी आशीर्वाद आहे, मी आशीर्वाद आहे. देवाचं राज्य माझ्यामध्ये, देवाचं राज्य मी लक्ष लावत आहे, मी नीतिमान जीवन जगत आहे. देहाच्या गोष्टी आज तुम्हाला सतावत असतील, संसाराच्या गोष्टी सतावत असतील, डोळ्याच्या वासना सतावत असतील. आज ते सगळं परमेश्वराच्या चरणाजवळ टाका, टाकू त्या परमेश्वराच्या चरणाजवळ. कारण देव म्हणतो ही शेवटची संधी आहे, परत वेळ येणार नाही. पवित्र आत्म्याच्या पिढींनो, पवित्र आत्म्याच्या पिढींनो, पवित्र आत्म्याच्या पिढींनो, परत वेळ येणार नाही. ही पिढी पवित्र आत्म्याची पिढी आहे. आणि आज पवित्र आत्म्याने सांगितलंय, लवकर पश्चाताप करा, लवकर माघारी फिरा, लवकर देवाच्या चरणाजवळ या. कारण तो देव तुम्हाला मोकळीता द्यायला आला आहे. आपले हात वर करून आपण सगळे वेळाने भाषेत प्रार्थना करणार. चला आवाज बुलंद करा प्रियानो. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात काही होणार नाहीये. चला 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 सगळे मिळून हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू. तुला माहिती आमची इच्छा काय, तू जाणून घे आम्हाला काय पाहिजे, तुला ठाऊक आहे की आम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे. पण पवित्र आत्मा आज आम्हाला तुझं राज्य शोधण्यासाठी मदत कर, जे आमच्यामध्ये लपलंय. ओ राबा बाबा शंकर राबा बाबा ओरी हाल राबा संदोर ओरी हंता कराबा ओरी खराबा संदोर ओरी आलाराबा ओरी खराबा संदोर ओरी आलाराबा प्रियंका कराबा सिकारा राबा प्रिहाला राबा संदोर ओरी आलाराबा प्रिहाला राबा सकारा राबा. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. ओ राबा बाबा बाबा सकारा राबा प्रिहाला राबा संदोर ओरी हंता कराबा. थँक यू जीसस, थँक यू जीसस. Yes, Holy Spirit. आज ज्ञानाचे दरवाजे उघडले जातात. तुमचे कान ज्या शैतानाने आंधळे केले, तुमचे कान उघडले जात आहेत. ज्या शैतानाने तुमची मन आंधळी केली जात आहे, आज ती मनाचं सगळं अंधकाराची पट्टी निघून जात आहे. तुमची तयारी देवाला दाखवा, तुमची तयारी देवाला दाखवा, तुमचा हात देवाला दाखवा. 99 पावलं चालून तो तुमच्याकडे येईल. ओ निवासा धारारा, प्रियाला रारा. आज जगाच्या कोणत्या गोष्टीबरोबर तुमची वैयक्तिक मैत्री किंवा तडजोड झाली, माघारी फिरा लेकरांनो, माघारी फिरा देवाच्या लेकरांनो. कारण देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. ओ राबा बाबा. येस लॉर्ड. पिता आज मी तुझ्याकडे विनंती करतो लॉर्ड, Yes, Lord. तुझ्या लोकांना सामर्थ्याने आणि आज्ञेने भर. Yes. आज जसं आम्ही प्रभू भोजनाच्या सामर्थ्यामध्ये जाणार आहोत आणि लॉर्ड जसं प्रभू भोजन आम्ही घेणार आहोत, Yes. ते बाप्पा आमच्यामध्ये ते ज्ञानाचे दरवाजे चालू कर, Amen. त्या बुद्धीचे दरवाजे चालू कर. Amen. आणि आज दे बाबा प्रत्येक पाप आमच्या जीवनातून नष्ट होऊ दे, प्रत्येक अज्ञान उद्ध्वस्त होऊ दे, असत्याचा आत्मा आमच्या जीवनातून निघून जाओ. आणि आम्ही डिक्लेअर करतो नीतिमत्वाचं सामर्थ्य आमच्यावर येत आहे. देवाचं राज्य आम्ही शोधत आहोत. ज्ञान आमच्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे, सत्याचा आत्मा आमच्यावर येत आहे. आम्ही बंधनमुक्त होत आहोत. लेख राखा सैके तुमची वेळ आहे, कबूल करा, कबूल करा. देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे. लेख राखा बाबा बाबा बाबा. देव बाप्पा धन्यवाद, धन्यवाद. आमच्या सुखात आणि दुःखात
तुझ्या सामर्थ्याने अभिषेक करतो. हालेलुया. आपले हात सुरी मात्र करा. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे. ऐ प्रभु तू ही तू, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. तेरी स्तुति मैं करूं पिता परमेश्वर, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. पिता परमेश्वर, आज आम्ही तुला धन्यवादाचा यज्ञ अर्पण करत आहोत. कारण देव बाप्पा तुझी स्तुती तुझ्या आराधना आमच्याद्वारे होतात. लॉर्ड गॉड फादर, चला आपले हात स्वर्गीय भांडाकडे करा. आता परमेश्वराला धन्यवादाचा यज्ञ अर्पण करा. कारण तो महिमाशाली परमेश्वर आहे, तो अनुग्रह करणारा परमेश्वर आहे. अन्य भाषा बोलायला लागा आणि देवाच्या लेखात देवाकडून अपेक्षा करा. माझा देव तुम्हाला प्रबळ करण्यासाठी आलाय, माझा देव तुम्हाला जिवंत करण्यासाठी आलाय, माझा देव तुम्हाला शुद्ध करण्यासाठी आलाय. त्याचा रक्ताच्या वराखाली या. The blood of Jesus. तुमचे वाईट स्वप्न, तुमचे वाईट विचार, वाईट इच्छा येशूच्या रक्ताने नाश होत आहे. तुमची सगळी बुद्धी शुद्ध केली जात आहे, तुमचे विचार शुद्ध केले जात आहे. एक प्रकार सेक्रेटरी आपल्या धावेवर धावत असताना पुढे 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 आणि पुढे चालत राहा, पुढे धाव धावत राहा. येशूच्या नावामध्ये तुमची धाव यशाकडे जात आहे, तुमची धाव सामर्थ्याकडे जात आहे, तुमची धाव योग्य ठिकाणी जात आहे, तुमची धाव देवाच्या हातात पडत आहे. Oh, I declare in the name of Jesus. आज येशूच्या नावामध्ये तुमचं स्ट्रॉंग नेटवर्क वाढत आहे. लोकांमध्ये, कामामध्ये, ठिकाणांमध्ये तुम्ही योग्य बनत आहात येशूच्या नावामध्ये. पिता, आज तर जमलेले तुझे प्रिय लेकर यांच्यावर तुझा दैवी सामर्थ्याचा हात येऊ दे. लॉर्ड, प्रत्येक जण पवित्र आत्म्याच्या आगीने भरू दे. माझा विश्वास आहे या शिक्षणाद्वारे त्यांचं जीवनमान उंच होत आहे. हालेलुया, हालेलुया. चला चला, ही आरोग्याची वेळ आहे. मी प्रत्येक आजार, दुखणं, विकारांना धमकावत आहे. प्रत्येक डायबिटिक पिरियड, प्रत्येक तुमचा शत्रू, तुमचा आजार, तुमच्या पोटात, तुमच्या पाठीत आजार, विकारात किंवा तुमच्या डोक्यामध्ये बिंदू आहे. येशूच्या नावाने नाश हो. Come on, speak, 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 speak. नाश हो. स्वाधीनता लोकांना, सगळ्या डायबिटीज, सगळ्या आजार, सगळ्या कॅन्सर, सगळ्या गाठी सोडून जा. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये
रक्त, एक मोठी किंमत भरण्यात आलेली आहे. पवित्र रक्ताद्वारे एक मोठी किंमत भरण्यात आलेली आहे. मी आज येशूच्या नावामध्ये देवबापाची सत्सरी बुद्धी शुद्ध व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे. येशूचं रक्त सत्सरी बुद्धी शुद्ध करतं. जीव, आत्मा, प्राण, शरीर शुद्ध केलं जावं. यांचं घर, यांचं जीवन, यांचं पैशाचं काम शुद्ध केलं जावं. बाय द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट शुद्धीकरण हो. तुमचा व्यवसाय शुद्धीकरण केला जावं. तुमच्या घरातली वस्तू शुद्धीकरण केला जावं. तुमच्या गाड्या घोड्या शुद्ध केल्या जावं. तुमचे लेकरं बाळं शुद्ध केले जावं. तुमचं येणं जाणं शुद्ध केलं जावं. तुमचं वस्त्र शुद्ध केलं जावं. बाय द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट येशूच्या रक्तात किंमत आहे. हे बघा लेकरा कसं केलेले तुम्ही एका महान शुद्धीकरणाचा अनुभव घेता. अनुभव घेणार आहात. तुम्हाला कधी वाटलं नाही एवढं शुद्ध आणि पवित्र वाटणार आहे ना. आता ही संधी आहे पवित्र आत्म्याला आपल्या जीवनात बोलवण्याची. कमान 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 होली स्पिरिट, आम्ही तुझ्यासाठी शुद्ध झालो. आम्हाला तुझी गरज आहे. होली स्पिरिट, आम्हाला तुझी गरज आहे. स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा. कमान आपण 1 2 3 म्हटल्यानंतर येशू मोठ्याने म्हणणार आहोत. कमान 1 2 3 येशू. Thank you, Jesus. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आणि अग्नीचा बाप्तिस्मा हे आपला वतन भाग आहे. देवाच्या लेखन जेव्हा प्रार्थनेला बसणार, देवाचे आभार माना. येशूचं रक्त स्वीकारा. शुद्ध आणि पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. आणि जो जे जरी त्या नियमाने चालते, तुमचा जीवनाचा स्तर पाहायला लागला. तुमचं वय, तुमची सत्सदेव बुद्धी शुद्ध व्हायला लागली. अनेकांची समस्या मी ऐकत आहे, सत्सदेव बुद्धी शुद्ध नाहीये. येशूचं रक्त आहे ना. काळजी नका करू, येशूचं रक्त आहे ना. रोज आपली सत्सदेव बुद्धी आणि विचार येशूच्या रक्ताने शुद्ध करा. बाय द ब्लड ऑफ जीसस मी माझी सत्सदेव बुद्धी शुद्ध करत आहे. माझे विचार शुद्ध करत आहे. आणि एक दिवस देवाच्या ठिकाणी तुम्ही पाहणार, तुमच्या विचारांची पातळी इतकी हाय लेवलला गेलेली आहे की कोणी तुमच्या विचारांना पकडू शकत नाही, त्याच्याबरोबर धावू शकत नाही. एवढे उंच विचार परमेश्वर तुमचे करत आहे. आणि बायबल मध्ये दिलेला आहे, माझ्या मुला मी तुझी शक्ती करुणासारखी नवी करत आहे. तुमच्या विचारांची शक्ती इतकी बुलंद होईल, इतकी बुलंद होईल, करुणासारखं तुम्ही मोठी भरारी घेणार आहात. तुमच्या विचारशैलीने, तुमच्या जीवन प्रमाणाने माझी शक्ती, माझ्या मागे बोला, माझी शक्ती, माझी वैचारिक शक्ती, माझ्या देवाने दिलेली वैचारिक शक्ती येशूच्या रक्ताने शुद्ध होत आहे. माझ्यामध्ये ताकद येत आहे आणि उंच गरुडासारखा मी भरारी मारत आहे. माझं बोल गरुडाच्या पंखासारखं होत आहे आणि त्या विचारांचं पंख हलवून मी उंच भरारी मारत आहे. येशूच्या नावामध्ये सगळेजण बोले आमेन. येशू मसीह की, राजा के राजा की, जीवन देने वाले की, शांति देने वाले की, हालेलुया. ये जोता करो खाली बसूया. बोलो येशू मसीह की. Thank you, Jesus. Hallelujah. Glory, glory. लिंब्रा खाशा काढारा बाबा. बोलो येशू मसीह की. किती जण आशीर्वादित झाले? तुम्ही आशीर्वादित आहात आणि माझी पूर्ण इच्छा आहे तुमच्याबद्दल की तुम्ही पुरेपूर आशीर्वादित व्हावं, भरभरून आशीर्वादित व्हावं. इतके की देवाच्या लेकरांनो, पाणी जसं ओतून हंड्याच्या खाली जाताना ते पसरतं, तशा पद्धतीने तुमची ख्याती पसरत जावी. बोलो येशू मसीह की. यावेळेस प्रभू भोजनाची वेळ आहे आणि आपण सगळेजण पूर्ण सामर्थ्याने, पूर्ण आनंदाने, एकजुटीने, एक शक्तीने, प्रीतीने त्या परमेश्वराच्या मेजाभोवती जमणार आहोत, येणार आहोत आणि देवाच्या लेकरांना एकमेकांना क्षमा करून, एकमेकांना माफ करून, मनातलं सगळं कडवटपणा टाकून त्या देवाच्या प्रभू भोजनात जवळ या. स्वतःचं निरीक्षण करा, कारण आज चमत्काराचा दिवस आहे.
आज समेटाचा दिवस आहे आणि हा समेट तुमचा आणि माझा देव बरोबर होत आहे. हा समेट परमेश्वर तुमच्या बरोबर आणत आहे. कारण आपले डोळे बंद करूया, आपले नेत्र झाकूया, आपल्या मानात झोपूया आणि परमेश्वराला म्हणूया, प्रभू मी समेटासाठी तुझ्याकडे येत आहे. मी तुझ्याकडून क्षमा मिळवण्यासाठी येत आहे. प्रभू जीवन मिळवण्यासाठी मी तुझ्याकडे येत आहे. शांती मिळवण्यासाठी मी तुझ्याकडे येत आहे. अनुग्रह मिळवण्यासाठी मी तुझ्याकडे येत आहे. अग्नीचा बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळवण्यासाठी मी तुझ्याकडे येत आहे. ओ पिता परमेश्वर, मला तुझी गरज आहे. तुझ्याशिवाय मी काही नाही. तेरे बिन मैं कुछ नहीं कर सकता हूं. चला एक प्रार्थना करूया. प्रभू येशू, मी माझ्या पापांची क्षमा करतो. मी सगळं माझ्या चिंतेचं ओझं, पापाचं ओझं, अशुद्धतेचं ओझं वधस्तंभाजवळ टाकतो आणि आम्ही ज्या पुढे येतो जिथं मला जीवन आहे, आरोग्य आहे. माझ्या पापांची मला क्षमा कर, मला नवं जीवन दे आणि आज या प्रभुभोजनाद्वारे माझा आणि माझ्या घराण्याचं कल्याण कर येशूच्या नावामध्ये. आमेन. करंथीकरास पहिलं पत्र्याचा 11 अध्याय 23 वचनामध्ये मी काही वचन वाचत आहे. कृपा करून लक्ष द्या. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ करा. हे पाहे देवाचं प्रभू येशूने दिलेली भाकर, ते शरीर मोडलं जात आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. थँक्यू दे बाबा, तो आमच्यासाठी मोडलं जेणेकरून आम्ही तुझ्यामध्ये जोडलं जाऊ येशूच्या नावामध्ये. आमेन. मग भोजन झालं, त्याने प्याला घेऊन तसंच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा प्याला पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा. कारण जितक्यांदा तुम्ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीत आहे. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे भाकर खायला तो प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूच्या शरीरावर त्या संबंधाने दोषी ठरेल. माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरातून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. थँक्यू जीसस. स्वर्गीय देव बाबा, हा प्याला तुझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे आणि तो नवा करार आम्ही आमचं आत्माचं शरीर, आमचं वेळ, आमचा समय, आमचं भविष्य याच्यामध्ये स्वीकार करतो आणि प्रत्येक भूतकाळातली घटना इमेज केली जाऊ येशूच्या नावामध्ये. आणि धन्यवाद प्रभू, आम्हाला एक चांगलं भविष्य तुझ्या येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. बोलो येशू मसीह की. यावेळी ज्यांचा पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये पाण्यात बुडून बाप्तिस्मा झालेला आहे त्यांनीच त्याच्यातून घ्या. ज्यांचा बाप्तिस्मा नाही झालेला तुमची नावं तुम्ही देऊ शकताय आणि तुम्हाला योग्य शिक्षण देऊन आणि तुमच्या निर्णयाने आणि तुम्हाला समजल्यानंतर जसं तुमची इच्छा होईल त्या हिशोबाने तुमच्या बाप्तिस्माची तारीख तुम्हाला सांगितली जाणार आहे. यावेळेस आपण प्रभोजन घेणार आहोत, ते हातामध्ये ठेवा. आपण एकत्र मिळून घेऊया. तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती, तेरा लहू, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। क्योंकि उस लहू में जो ताकत है जिससे हम पाते हैं छुटकारा, क्योंकि उस लहू में जो ताकत है जिससे हम पाते हैं छुटकारा, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है, तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। तूने वो लहू बहाया है सारी दुनिया को बचाया है, तूने वो लहू बहाया है सारी दुनिया को बचाया है। कभी तूने किसी से न कुछ मांगा, कभी तूने किसी से न कुछ चाहा, कभी तूने किसी से न कुछ मांगा,
लहू में जो ताकत है, जिससे हम पाते हैं छुटकारा। क्योंकि उस लहू में जो ताकत है, जिसे हम पाते छुटकारा। तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। तेरा लहू बड़ा कीमती है। तेरा लहू बड़ा कीमती है प्रभु, तेरा लहू बड़ा कीमती है। सगळ्यांना मिळालं? ज्यांना जसं मिळालं त्यांनी हात वर करा. ठीक आहे. आपले डोळे बंद करूया. हे पहा देवाचं कौतुक जे तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पण केलं जाते. माझ्या मागे सगळ्यांनी बोला, स्वर्गीय पिता, आम्ही कबूल करतो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला आणि याचं ज्ञान आम्हाला आहे. पिता परमेश्वर, या प्रबोधनाद्वारे आमचं जीवन स्थिर होऊ दे, निरोगी होऊ दे, आशीर्वादित होऊ दे आणि आम्हाला योग्य दिशेने जायचं. येशूच्या नावामध्ये आम्हाला स्वतःला आशीर्वाद मानायचा. येशूच्या नावामध्ये आमेन. एकत्र मिळून पिऊया आणि देवाचा नियम जो प्रीतीचा, शांतीचा, एकोप्याचा आणि समेटाचा आहे तो पूर्ण करूया. आपले डोळे बंद करून स्वर्गीय बापा, आम्ही आभार मानतो की तुझ्या प्रिय लेकरांना हे सौभाग्याचा दिन दिला. येशूच्या नावामध्ये, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये मी आशीषित करतो. थँक्यू देव बापा, आम्हाला शुद्धीकरण केलं आणि आम्हाला पवित्र आत्म्याला भरलं. येशूच्या नावामध्ये सगळेजण मिळून बोलूया आमेन. बोलो येशू मसीह की जोरदार टाळी वाजवा. देवाचा प्रिय हालेलुया. देवाच्या लेकरांनो, परमेश्वर आपल्या चर्चमध्ये वेगवेगळ्या गोष्टी साक्ष करत आहे, अनुग्रह करत आहे. तुमचे दान दशमांशही चर्चच्या वाढीमध्ये, चर्चच्या ग्रोथ मध्ये आशीर्वादाचं काम करत आहे. लवकरच म्हणजे आलेला आहे. उद्या आपल्या चर्चच्या सगळ्या आजूबाजूने सीसीटीव्ही कॅमेरा लागणार आहे. तो सगळं जवळजवळ 20,000चा सेटअप आहे. जोरदार टाळ्या वाजवा आशीर्वाद. चर्चचा परिसर, साईटच्या सगळ्या गोष्टी, चर्च मधल्या सगळ्या गोष्टी सीसीटीव्हीने आपण कव्हर करणार आहोत. सर्व्हिलन्स असणार आहे. हालेलुया. सो देवाच्या लेकरांनो, ही एक आशीर्वादाची गोष्ट आहे. मेन कार्यक्रम